सर्वे सर्वा सुप्रीमो ट्रॉफीचे शिल्पकार आदरणीय संजयजी पोतनीस साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ओळख परेड केल्यानंतर टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या कर्णधाराच्या दरम्यान। अंकुर सिंग हा कर्णधार आहे ऑल इंडिया स्टार या संघाचा, तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण स्टार या संघाचा कर्णधार आहे भावेश पवार। दोन्ही टीमला या मान्यवरांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा। दोन्ही टीमचे खेळाडू एकत्र येत आहेत। हे सौभाग्य आहे या सर्वच खेळाडूंचं की ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये त्यांना एक प्रेक्षणीय सामना खेळण्याची संधी मिळते आणि प्रेक्षणीय मॅच मध्ये एक पारितोषिक इथे दिलं जाईल। 1 लाख रुपयाचं विजेत्या संघाला, उपविजेत्या संघाला 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक देखील या स्पर्धेमध्ये इथे दिलं जाणार आहे। हा असा प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या समोर अगदी थोड्याच वेळामध्ये आता रंगताना दिसेल। इम्पॅक्ट प्लेयर आणि त्याचबरोबर प्लेइंग 11 लिस्ट आता दोन्ही टीमच्या कॅप्टनने इथे सुपूर्द केलेली आहे। आदरणीय संजय पोतनीस साहेब भाई ओळख परेड करत असताना दिसतात। ग्रामीण स्टार संघाची ही ओळख परेड इथे होते। हे सर्व ग्रामीण स्टार खेळाडू आज इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील। अनेक नामांकित खेळाडू आहेत ग्रामीण स्टार संघामध्ये देखील। भावेश पवार यांच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये उतरणार आहे आणि त्यांची ओळख परेड करत असताना वसंत शेठ भोईर, हरीश शेठ भोईर, प्रशांतजी पाटील, सुमित शेठ पाटील, देवेंद्रजी नाईक साहेब आणि त्याचबरोबर संजय पोतनीस साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा ओळख परेड सोहळा इथे पार पाडला जातोय। हे आमचे सर्वच मान्यवर शेरोबा कोण ग्रामस्थ मंडळ, त्याचबरोबर हेमंतजी बनियाल, तारिफजी सय्यद, जाफरजी पटेल यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही ग्रामीण धमाका बिग बॅश लीग 2023 ची ग्रामीण क्रिकेटसाठी एक पर्वणी ठरलेली स्पर्धा आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय आणि त्या स्पर्धेमधला हा प्रेक्षणीय सामना एक्झिबिशन मॅच तुमच्या समोर थोड्याच वेळात सुरू होईल। दोन्ही संघाच्या दरम्यान ओळख परेड झालेली आहे। आता टॉस केला जाईल। आदरणीय प्रशांत पाटील साहेब, आदरणीय संजय पोतनीस साहेब यांना मी विनंती करतो आपण पुढे या। आपल्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाणार आहे। प्रेक्षकांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण माईक रेंज हा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे खेळपट्टीवर न जाता थोडंसं दुरूनच आपल्याशी संभाषण साधतोय। परंतु सध्या टॉस आता केला जाईल। आदरणीय संजय पोतनीस साहेब यांच्या हातामध्ये हे नाणं दिसतंय डबल ले आणि ग्रामीण धमाका बिग बॅश कॉल झालेला असेल आणि टॉस इथे जिंकलेला आहे ग्रामीण स्टार या संघाने। अभिनंदन ग्रामीण स्टार। भावेश पवार या कर्णधाराने हा टॉस जिंकलाय। मान्यवर वसंत शेठ भोईर, हरीश शेठ भोईर, प्रशांतजी पाटील, सुमित शेठ पाटील, देवेंद्रजी नाईक, त्याचबरोबर आदरणीय संजयजी पोतनीस साहेब या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण अगदी आदरपूर्वक आपल्या मंचाची शोभा वाढवायची आहे। या प्रेक्षणीय सामन्याचा आनंद आपल्याला लुटायचा आहे। मागचा सामना दमदार रंगला, चित्तथरारक झाला, अगदी हा प्रेक्षणीय सामना देखील तसाच रंगेल हीच अपेक्षा करूया। दर्जेदार असं आयोजन तुम्ही पाहताय आणि आता थोड्याच वेळात या प्रेक्षणीय सामन्याला सुरुवात केली जाईल। टॉस इथे झालेला आहे। भावेश पवार या कर्णधाराने टॉस जिंकलाय आणि तर गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे। भावेश यांनी हा टॉस जिंकलाय। ग्रामीण स्टार संघाचा कॅप्टन आणि गोलंदाजी इथे करताना दिसतील
ऑल इंडिया स्टारच्या विरोधात अली असगर पटेल हे देखील माझ्याबरोबरीने जोडले गेलेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. फुल टॉस बॉल 24 कॅरेट हा बॉल त्यांनी सर्वप्रथम मार्केटमध्ये आणला. 70-70च्या बॉलने ही स्पर्धा सध्या खेळवली जाते. सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. वसंत शेठ भोईर, हरीश शेठ भोईर, प्रशांत पाटील, सुमित शेठ, देवेंद्रजी नाईक साहेब, आपला अमूल्य वेळ सर्वांनी या स्पर्धेसाठी दिला. आपलं चेरोबा स्पोर्ट्स ग्रामस्थ कोणगावच्या वतीने मनपूर्वक आभार, हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक आभार. त्याचबरोबर संजय पोतने साहेब देखील इथे उपस्थित होते, त्यांचेही मनपूर्वक आभार. आता आपण प्रेक्षणीय लढतीकडे वळणार आहोत. सामन्यामध्ये टॉस झालाय, टॉस इथे जिंकलेला आहे संघ ग्रामीण स्टार आणि कर्णधार आहे भावेश पवार. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आता मैदानामध्ये संघ उतरणार आहे ऑल इंडिया स्टार. तर दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या समालोचन कक्षामध्ये. आता नुकतंच ज्यांचं आगमन झालंय चंद्रकांतजी शेट्टे यांचंही सहर्ष स्वागत. सिद्दीकजी भाबे यांचाही आवाज तुम्ही ऐकलाय, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि मी कुणाल दाते आपलं सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि लगेच घेऊन चालतो आता तुम्हाला या प्रेक्षणीय मॅच कडे. इट्स ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. हा, प्रेक्षकांना विनंती आहे आपण बाहेरून बसायचंय. हा, आतमध्ये कोणी यायचं नाही विनंती असणार आहे. हा, स्टेजच्या समोरचे प्रेक्षक देखील कृपया तुम्हाला विनंती असेल आपण थोडंसं बाजूला व्हा. गर्दी भरपूर आहे समजू शकतो, परंतु थोडंसं मुख्य मंचाच्या समोरून थोडंसं बाजूला व्हा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 70-70 डबल ए प्रस्तुत ग्रामीण धमाका बिग बॅश चेरोबा स्पोर्ट्स आयोजित एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासातील एक आगळी वेगळी क्रीडा स्पर्धा, ज्यामध्ये बलाढ्य 16 ग्रामीण संघ, त्यामध्ये प्रत्येक संघात 2 आयकॉन आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर लीग पद्धतीच्या मॅचेस हा एक आगळा वेगळा फॉर्मॅट घेऊन आणि 7 लाखाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार घेऊन दाखल झाली ही क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण म्हणजे आजचा दिवस देखील आहे. एका बाजूला ग्रामीण स्टार ज्या खेळाडूंनी
ग्रामीण संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या गावाचं नाव केलंय, व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील दबदबा निर्माण केलाय, अशा ग्रामीण स्टार्सला आपण पाहणार आहोत। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ऑल इंडिया स्टार्स आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे या मॅचवर देखील आपल्या सर्वांच्या नजरा असणार आहेत आणि ही मॅच प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी झाली आहे, कारण एकच मॅच जिंका, 1 लाखाचा पुरस्कार मिळवा। या मॅच साठी एक आणखी विशेष पुरस्कार आलाय हेमंत बनियाल सर यांच्याकडून, धमाका दिल्लीचे सर्वा त्यांच्याकडून। या स्पर्धेचे देखील एक महत्त्वाचे घटक आहेत। या मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅच ठरेल त्याला 10,000 रुपयाचा पुरस्कार, सर्वात जो बेस्ट बॅटर ठरेल त्याला 5,000 रुपयाचा, बेस्ट बॉलर ठरेल या मॅचचा त्यालाही 5,000 रुपयाचा, म्हणजे एक मॅच आणि पारितोषिक लागलेले आहेत 1,70,000 रुपयाची पारितोषिक या ठिकाणी लागलेली आहेत। दोन्ही स्टार्सला आपण या ठिकाणी पाहत आहोत, पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। महत्वाच्या मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत। भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय, ग्रामीण धमाका बिग बॅश। आणि या ग्रामीण धमाका बिग बॅचची एक महत्वाची लढत, प्रेक्षकांनी आपापल्या जागा मात्र या ठिकाणी पकडलेल्या, जिथे जागा मिळेल तिकडे बसलेले आहेत आणि या मॅचचा आनंद घ्यायचा आहे। मैदान मोठं आहे खूप, तरी देखील मात्र प्रेक्षकमय होताना पाहायला मिळत आहे। केवळ भिवंडी आणि कल्याणमधूनच नाही तर विविध भागातून दूर दूरवरून प्रेक्षकांनी मात्र हे मैदान गाठलंय, कोणगाव गाठलंय। चेरोबा स्पोर्ट्सचं हे आयोजन पाहण्यासाठी ते इकडे दाखल झालेले आहेत। AA 70-70 आणि धमाका यांच्या वतीने हा धमाका करण्यात आलेला आहे। ग्रामीण धमाका बिग बॅश आपण पाहतोय आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळते। एका बाजूला जर पाहिलं तर दिल्लीचे संजू कनोजिया आणि त्यांच्या जोडीला इनफॉर्म असणारा बॅटर, या हंगामात मात्र ज्या खेळाडूच्या नावावर खूप मोठे विक्रम पाहायला मिळाले तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय, फरदीन काझी। आणि या स्पर्धेचा पहिला दिवस देखील गाजवला होता बोनकुडे टीम मधून खेळत असताना। एका बाजूला फरदीन आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या हंगामातील विशेष स्पर्धा म्हणजे कालही खूप चांगली बॅटिंग संजू कनोजिया यांनी केली, SIPL मध्ये देखील चांगली कामगिरी केली संजू कनोजिया आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर फरदीन, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते। कुणालजी कशा प्रकारे पाहताय त्या मॅचला? प्रीतम बारी, आपण कुठे असाल तर लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे। प्रीतम बारी। संजू कनोजिया आणि त्याचबरोबर सध्या मैदानामध्ये फरदीन काझी आहे। फरदीन म्हटल्यानंतर हरदीन फरदीन आहे असं म्हणायला हरकत नाहीये। ज्या पद्धतीने तो खेळलाय, मागचा हंगाम पूर्ण गाजवलाय। सहा षटकांचा हा सामना, परंतु दुसऱ्याही टीम मध्ये तेवढेच ताकदीचे गोलंदाज आहेत, ही खरी कसोटी असेल। ग्रामीण स्टार वर्सेस ऑल इंडिया स्टार असा हा सामना। टॉस जिंकला ग्रामीण स्टार्सने, टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय भावेश पवारने घेतलाय, परंतु सामन्यामध्ये पाहूया वर्चस्व कोणाचं राहील। ज्या मॅचची प्रतीक्षा सर्वांनाच होती ती मॅच मात्र आता येताना पाहायला मिळते। भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनाचं एक प्रमुख केंद्र म्हणजे ही मॅच आहे। या मॅचवर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। ग्रामीण स्टार
इंडिया स्टार्स यांच्या विरुद्ध कशा प्रकारे खेळणार, कारण ग्रामीण क्रिकेट देखील अलीकडच्या कालावधीमध्ये खूप दर्जेदार खेळलं जातं आणि ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता खूप सारे स्टार्स देखील अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी नजरा ग्रामीण स्टार्सवर देखील असतील आणि ऑल इंडिया स्टार्स यांच्यावर देखील नजरा असणार आहेत. एक मोठी मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळतात. आम्ही कुणालजी दाते यांचे आभारी आहोत. अगदी IPL ची मॅच ऍडजस्ट करून आपल्या मित्रासाठी म्हणजे तारिफ सय्यद यांच्यासाठी खास या स्पर्धेचा घटक एक दिवस का होईना ते बनलेले आहेत, तर त्यांच्या आम्ही मनापासून आभारी आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेने. चला मॅच सुरू करा. प्रीतम बारी, आपण जिथे कुठे असाल लगेचच संपर्क साधायचा आणि हेमंत बनियाल यांच्या माध्यमातून एक विशेष पुरस्कार आहे या मॅच मध्ये, लक्षात घ्या. 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच, 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल बेस्ट बॅटर, 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल बेस्ट बॉलरला. या मॅच मध्ये जो खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज ठरेल त्यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅचला 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि पहिलं पारितोषिक असेल जो संघ जिंकेल त्याला 1,00,000 रुपये आणि उपविजेता संघ या मॅच मधून जो ठरेल त्याला 50,000 रुपये, म्हणजे टोटल 1,70,000 रुपयाचं पारितोषिक या मॅच मध्ये दिलं जाईल. कुणाल सर, या स्पर्धेत गेल्या चौथी रात्र आहे परंतु खूप काही पाहायला मिळालं. सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली, हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या, आतषबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली, थरार सातत्याने पाहायला मिळाले आणि 90% मॅचेस या क्लोजच होताना पाहायला मिळाल्या. त्यामुळे या मॅचवर आणि या स्पर्धेवर सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय आणि आज तुडुंब मैदान भरलंय, कारण एक महत्वाची मॅच आपल्या समोर आली आहे. ग्रामीण स्टार्स टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. प्रचंड उत्कंठा. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर प्रदर्शनीय सामने देखील लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत आणि आज देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते या मॅचला. कारण खरी मजा या क्रिकेटच्या खेळाची मैदानात येऊन मॅच पाहण्याचीच आहे. मग तो खेळ कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटचा असू देत, मग लेदर बॉलचं क्रिकेट असू देत, रबर बॉलचं असू देत, आमचं अंडरआर्मचं क्रिकेट असू देत, किंबहुना ग्रामीण क्रिकेट असू देत, शहरी क्रिकेट असू देत, मॅचची खरी मजा ही मैदानात जाऊन पाहण्यातच असते. आणि विशेष कौतुक या ठिकाणी 70-70 स्पोर्ट तारिफ सय्यद यांचं करावं लागेल. डबल ए जाफरभाई यांचं देखील आम्ही तेवढंच कौतुक करू. हेमंत बनियाल सर धमाका त्यांचंही कौतुक करू आणि वरुण दादा सदाशिव पाटील यांचंही तेवढंच आम्ही कौतुक करू, कारण या आयोजनाचे ते प्रमुख घटक आहेत ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चेरोबा स्पोर्ट्स कोण ग्रामस्थ त्यांचंही आम्ही विशेष कौतुक करू. रणनीती मात्र या ठिकाणी ग्रामीण स्टार्स बनवत आहेत. विविध भागातील खेळाडू एका टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश पवारच्या नेतृत्वाखाली ही टीम आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सलामीची जोडीही मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या खेळात तुझे किती रंग आणि किती छटा, जेवढ्या वेळा पाहू तेवढ्या वेळेला आनंदच मिळतो आणि आज हा प्रदर्शनीय सामना देखील आनंदच देताना पाहायला मिळेल. एक भव्य दिव्य आयोजन, एक वेगळा कॉन्सेप्ट. कदाचित कुणी विचारही केला नसेल की अशा प्रकारचा कॉन्सेप्ट येऊ शकतो, फॉर्म्युला पुढे येऊ शकतो, कारण ग्रामीण संघात 2 आयकॉन, त्यामध्ये लीग मॅच आणि तो कॉन्सेप्ट तो फॉर्म्युला पुढे आला आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी तो यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. आज चौथी रात्र आहे. प्रेक्षकांचं खूप मोठ्या प्रमाणावर मनोरंजनही होताना पाहायला मिळालं. हा संच आहे ग्रामीण संघांचा, ग्रामीण स्टारचा, ज्यांनी ग्रामीण क्रिकेट
गाजवता गाजवता व्यावसायिक क्रिकेटवर देखील आपल्या नावाचा, आपल्या गावाच्या नावाचा डंका, जिल्ह्याच्या नावाचा डंका पेटलाय ते खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला शहरी क्रिकेटमध्ये आपल्या शहरीच नाही तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा नक्की ज्यांनी मिळवलाय ते देखील मात्र आपल्या या ठिकाणी इंडिया स्टार्स म्हणजे संपूर्ण भारतातील स्टार्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. विकास भोईर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या बरोबरीने आतिश भामरे यांचं देखील इथे आगमन होते, त्यांचंही सहर्ष स्वागत. सुस्वागतम, सहर्ष स्वागत. पहिलं षटक घेऊन जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी नवी मुंबईच्या धारावी गावाचा स्टार, जबरदस्त वेगासाठी ओळखले जाणारा विकी भोईर गोलंदाजीसाठी, परंतु मुंबईच्या शिवडीचा एक युवा टॅलेंटेड स्टार फरदीन काझी यांना आपण बॅटिंगसाठी पाहू शकतो. हा हंगाम मात्र विशेषतः त्यांनी गाजवला. काटकोपरची 10 लाखाची क्रीडा स्पर्धा, मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार म्हणा, क्रिकॉनच्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॅटर म्हणा, इतर स्पर्धा देखील लिलेया ज्या खेळाडूने गाजवल्या, कौसाची स्पर्धा देखील ज्या बाईक घेत असताना ज्यांनी गाजवली, तर खूप साऱ्या स्पर्धा मात्र ज्यांच्या माध्यमातून गाजवल्या गेल्या ते फरदीन आहेत. परंतु या हंगामात मुंबईपासून दुबईपर्यंत विकी यांचा वेग देखील आम्ही पाहिलाय, त्यामुळे विकीच्या वेगाची देखील चर्चा होईल. ग्रामीण स्टार एका बाजूला, ऑल इंडिया स्टार एका बाजूला, त्यांच्यातील मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 70-70 धमाका बिग बॅश मधील जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात, पाठिंबा देऊयात एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. महत्वाची मॅच मात्र आता सुरू होताना पाहायला मिळेल, ज्याची प्रतीक्षा संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला आहे. फरदीन स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत, तर गोलंदाजीसाठी विकी. चला मॅच सुरू करायची आहे. विकीचा वेग आणि फरदीनची बॅट, कशा प्रकारचं युद्ध रंगतंय ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा जबरदस्त थरार आज कोण गावामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर, 6 धावा. भव्य स्वागत विकी भोईरचं. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये राईट ओव्हर द विकेटने टाकत असताना थोडासा शफल झाला, स्लाइटली बरोबर पुढे टाकला. ओर पिच बॉलला अगदी योग्य दिशा दाखवली, बॉलला पाठवलं वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं टायमिंग, साइड अँगलने तुमच्या स्क्रीनवर हे दृश्य प्रदर्शित केलं जातं आणि हा फ्रंट अँगल ज्याच्यामध्ये हावभाव टिपले जात आहेत फरदीनच्या या फटक्याचे. काय फटका होता, चांगलं टायमिंग. हा एक विशेष पारितोषिक आहे. रेलिंगच्या पाठीमागच्या बाजूला प्रेक्षकांनी जर कॅच घेतली, परंतु रेलिंगच्या पाठीमागच्या बाजूला 500 रुपयाचा पुरस्कार आणि 70-70 ची एक ब्रँडेड कॅप त्या प्रेक्षकाला दिली जाईल. यावेळेला रिवाचा फटका मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, परंतु बॉल निघाला आणि पोचला देखील सीमारेषेच्या पार. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चौकार. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपण आहोत, कोण गावामध्ये, आणि या ग्राउंडची आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. रिव्हर्स स्वीप मारला, मागचा पाय वाकवला आणि खराब क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटला इथे पाहायला मिळालं. त्याचा फायदा मिळतोय सध्या फरदीनला आणि त्याच्या बॅटमधून येतोय षटकारानंतर चौकार. टीमची धावसंख्या 10, फरदीन खेळतोय 10 वर. पहिल्या 2 बॉलवर धमाके करताना पाहायला मिळाले, बिग धमाके होते आणि 10 धावा अर्जित देखील. हे पहिल्या डावातील धमाके, दुसऱ्या डावात देखील असेच धमाके पाहायला मिळतील, कारण दोन्ही संघांमधील एक एक खेळाडू जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट जगतामधील प्रथितीय खेळाडू आहे, ज्याच्या नावाचा डंका आपण या अगोदर देखील वाचताना पाहायला मिळालाय. विकी पुन्हा एकदा समोर फरदीन. यावेळेला मात्र फटका फसलाय, बॉल मात्र हवेत जाताना पाहायला मिळतोय. फरदीन 2 बॉल धमाके केल्यानंतर आता धमाका करण्याची वेळ आली होती. विकी भोईर यांची विकेट येताना पाहायला मिळते. खेळाडू बाद. हल्ला झाला पहिल्या बॉलवर, दुसरा बॉल प्रतिहल्ल्याचा होता आणि त्याच्यानंतर तिसरा बॉल मात्र पलटवार करणारा ठरला विकी भोईरचा. 10 धावा केल्या या मॅच मध्ये फरदीन काझीने आणि आउट होऊन परतलाय आणि त्याच्या चेहऱ्याचे हावभाव अगदी स्पष्ट सांगतात की ऑन दी अप फटका मारण्याचा प्रयत्न कुठेतरी चुकीचा होता. ऍक्शन रिप्ले खूप इंटरेस्टिंग असेल, परंतु 3 बॉल मध्ये 10 रन केल्या आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर पहा. विकीचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप ऑन दी अप कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यामुळे एलिव्हेशन कमी मिळालं, वरची कडा घेतली, विकेट कीपर कडून कोणती चूक नाहीये. फरदीन परतला आणि त्याच्या जागेवर येतोय ओंकार देसाई. फरदीन यांनी सुरुवात चांगली जरूर केली, परंतु माघारी परतले. तिसऱ्या चेंडूवर विकीनेही आपला वेग आणि आपली अचूकता या ठिकाणी दाखवली आणि फरदीन यांना चूक करण्यास भाग पडलं. 10 धावा धावफलकावर आहे, दुहेरी अंकात. तिसऱ्याच बॉलवर मात्र धावसंख्या गेली जरूर,
परंतु एक विकेटही आली आहे. ही जमेची बाब ग्रामीण स्टार संघाची देखील असणार आहे. परंतु बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत ऑल इंडिया स्टार्स मध्ये ओमकार देसाई, कुर्ला, नेहरू नगर, मुंबईचे असे खेळाडू ज्यांच्याही नावाचा डंका मागील 15-20 वर्ष टेनिस क्रिकेट जगतामध्ये देखील वाजतोय. मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत आणि भारतात आणि भारताच्या बाहेर देखील जाऊन टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा गाजवताना त्यांना आपण सर्वांनीच पाहिले. पाहूया या मॅच आणि या विशेष म्हणजे या हंगामात चांगल्या फॉर्मात देखील आहेत. पाहूया त्यांची भूमिका देखील या संघात खूप मोलाची असणार आहे. परंतु विकीचा वेग खूप काही सांगून जातोय. समोर आहेत ओमकार देसाई. यावेळेला ओमकार यांनी बॉल उडवलाय समोरच्या दिशेने आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर सीमा रेषा पार, चौकार. नाही, ते त्या क्षेत्ररक्षकाची चूक नाहीये. बॉल मात्र थोडासा पुढे टाकला, चौकार प्राप्त केला. पडल्यानंतर एक बाउन्स प्राप्त केला या बॉलने, खोदून काढला अक्षरशः हा फटका. बॉटमहँडचा खूप चांगला वापर करत असताना ओमकार देसाई 4 धावा मिळवल्यात. या महत्वाच्या 4 धावा. टीमची धावसंख्या 14. एक फलंदाज बाद. 70-70च्या बॉलवरचा हा धमाका होता. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि तिसऱ्या पंचांची मागणी मात्र या ठिकाणी करण्यात आली. बॅटिंग टीम रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी देखील आता तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. ज्या पद्धतीमध्ये IPL मध्ये हे रिव्ह्यूज येतात, आता इथे ओमकार देसाईने आणि त्याच्या फलंदाजाने संजूने हा रिव्ह्यू वापरलाय. पाहूया अंपायरचा निर्णय काय येतो. आता टीव्ही अंपायरकडे डिसिजन पेंडिंग आणि आमचे टीव्ही अंपायर आता निर्णय घेतील. ऍक्शन रिप्ले तपासला जाईल, त्याच्यानंतर निर्णय येईल टीव्ही अंपायरचा. एक्झॅक्ट हा बॉल कुठे टाकलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल योग्य होता. DRS गमवलेला आहे, रिव्ह्यू गमवलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. तर जबात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण पुन्हा एकदा विकी. यावेळेला ओमकार या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळताना पाहायला मिळालं. थोडी उसळी होती, खेळला जरूर स्क्वेअर लेगला, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून आले, बॉलला अडवलं आणि तिकडे एक धाव घेतल्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. पहिलं षटक संपलंय आणि इंडिया स्टार संघाची धावसंख्या झाली आहे ती 15. एक विकेट माघारी परतल्यानंतर सर्वांच्या नजरा ज्या मॅचवर लागलेल्या आहेत अशीच मॅच, असा सामना 70-70 ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. ऑल इंडिया स्टार 15 धावा, एक फलंदाज बाद झालाय. फरदीन काझी परतल्यानंतर 10 धावा केल्यात. फरदीनने 3 बॉलमध्ये 5 केल्यात. ओमकार देसाईने शेवटचा बॉल बाउन्सरचा वापर होता. विक्कीचा शरीराचं संतुलन नव्हतं ओमकारच्या, परंतु स्क्वेअर लेगला बॉल अडवला, तोपर्यंत 1 रन मिळाली. पहिलं षटक संपलंय आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आणखीन एक वेगाचा सौदागर गोलंदाजीसाठी सज्ज होईल विश्वजीत ठाकूर. एक षटक मात्र या ठिकाणी संपलेलं आहे आणि दुसऱ्या षटकासाठी प्रत्येकाला सिद्ध करावं लागेल या टीम मध्ये माझी निवड का झालेली आहे. एक मॅच जिंका आणि 1 लाखाचा पुरस्कार मिळवा. उपविजेत्याला देखील 50,000 रुपयाचा पुरस्कार आहे आणि बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द मॅच असंही एकंदरीत 20,000चा पुरस्कार. तर या मॅचचं हे आकर्षण म्हणजे एका मॅच मध्ये 1,70,000 रुपयाचा पुरस्कार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा संपूर्ण भारताच्या आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताच्या, भारतात नाही तर भारताच्या बाहेरून देखील ही मॅच पाहिली जात असेल, कारण मॅचेस तेवढी जबरदस्त पाहायला मिळते. ओमकार देसाई चौकाराने सुरुवात केली, चांगला आत्मविश्वास त्यांना मिळाला असणार आहे. परंतु विश्वजीत ठाकूर नावाचं एक वादळ दिगोडे गावाचं, उरण तालुक्यातील आणि रायगडचं संपूर्ण भारतात आणि भारताच्या बाहेर देखील गोंगावताना आपण पाहिलंय, जसं ओमकार यांना देखील आपण पाहिलंय. त्यामुळे ही लढत महत्वाची असणार आहे. विश्वजीतचा वेग, त्याचबरोबर जर पाहिलं तर ओमकार यांचा धडाका, या हंगामातील त्यांचा फॉर्म पाहूयात. या मॅच मध्ये भूमिका मात्र मोलाची असणार आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल उडवला समोरच्या दिशेने. ओमकार देसाई ब्रँडेड फटका, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 4-4-4-4 चौकार. सगळ्यात मोठी चूक विश्वजीत ठाकूरची. लेंथ बॉलचा वापर इथे त्याने केला, थोडासा पुढे टाकलाय. ओव्हर पिच लेंथवर होता हा बॉल आणि समोर ओमकार देसाईचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. गेले कित्येक वर्ष तो क्रिकेट खेळत आलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक त्याचा फेवरेट आहे. असे खोदून काढणारे फटके त्याच्या बॅटमधून नेहमीच येतात आणि त्याच्यामुळे हा ब्रँड अँबॅसेडर आहे. मुंबई क्रिकेटचा चौकार आलाय.
आणखीन एक चांगला बॉल बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये या लेंथ मध्ये थोडासा बदल केला होता, खेचून टाकलेला बॉल होता गोलंदाज विश्वजित ठाकूरचा. या लेंथवर तुम्हाला डिलिव्हर्ड करावा लागेल बॉल. ही लेंथ चांगली होती विश्वजित ठाकूरची. पुढे 2 मीटर यॉर्कर, इथे मात्र फटके बसतात. मागे बॉल ठेवण्याचा प्रयत्न, लेंथ बॉलचा वापर 4 मीटरच्या अंतरावर वाचू शकता तुम्ही. यावेळेला पाय टाकलाय, उडवलाय, स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये, झेल पकडला जाईल बाउंड्री लाईन वर. चांगला झेल प्रीतमचा. फलंदाज ओमकार देसाई आउट. विकेट मिळते विश्वजित ठाकूरला. पायावर टाकलेला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन जे पाहिजे होतं, जे अंतर पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. टायमिंग चांगलं होतं नो डाऊट, आणि त्याचमुळे ओमकार देसाई परतलाय. 2 चौकार मारले ओमकार देसाईने त्याच्या खेळामध्ये. एक सिंगल केली, 3 डॉट बॉल आलेत. 6 बॉल फेस करत असताना 9 धावा केल्या 150च्या स्ट्राईक रेटने. ऍक्शन रिप्ले. बरोबर ऑफस्टम्पला पकडून टाकलेला बॉल, शफल झाला ओमकार, आणि मिड विकेट स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये क्षेत्ररक्षक प्रीतमचा चांगला झेल. हा बॅक अँगल व्ह्यू तुमच्या स्क्रीनवर 70-70च्या माध्यमातून. टोटल 20 कॅमेरा अंतर्गत या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. 20 कॅमेरे वापरलेले आहेत ग्रामीण धमाका बिग बॅश लीग कव्हर करण्यासाठी. हा देखील एक मोठा विक्रम असेल. 70-70च्या माध्यमातून 20 कॅमेऱ्याद्वारे टेलिकास्ट होतंय ग्रामीण क्रिकेटचं. हा ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये नक्की सुवर्ण अक्षरात लिहिला जाणारा क्षण आहे. 19 2 फलंदाज बाद. आकाश चिंदारे आलाय नवीन फलंदाज. एका मॅच मध्ये आजच्या सामन्यामध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय वाकण टीमसाठी खेळत असताना. या मॅच मध्ये फलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा स्लाइटली लेग कट झाला. लेग कटरचा वापर विकेट किपरच्या हातात. सुरुवात मात्र चौकाराने झाली होती, परंतु त्यानंतर विश्वजित यांचं कमबॅक पाहायला मिळालं. या वेळेला फुलटॉस बॉल होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलं. तिकडे बॉल पकडण्याचा प्रयत्न, पहिल्या प्रयत्नात मात्र बॉल नाही अडवता आला, परंतु चेंडूची फेकी होते तोपर्यंत 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत. जबरदस्त घमासान आहे, कारण ऑल इंडिया स्टार्स एका बाजूला, ग्रामीणचे स्टार्स एका बाजूला, त्यांच्यामधील घमासान आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर 21 वर जाते. दुसरं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विश्वजित ठाकूर यांच्या वेगाचा बोलबाला आपण पाहतोय, कारण 6 धावा खर्च केल्यात आतापर्यंत, परंतु समोर आकाश चिंदारिया आणि संजू कणोजिया. यावेळेला वेगवान खोलवर होता चेंडू, परंतु लॉंग ऑफला पाठवला. ऑफच्या बाहेर अगदी खाली चेंडू करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु त्याला ढकललं समोरच्या दिशेने. 1 धाव तिकडे घेतली गेली. कुणालजी 2 षटकांचा खेळ संपतोय. 22 धावा 2 विकेट आणि 2 षटकं संपलेली आहेत. ऑल इंडिया स्टार्स 22 धावा. 11ची सरासरी गाठली. 11च्या सरासरीमध्ये 2 महत्वपूर्ण विकेट देखील गमावलेल्या आहेत, कारण फरदीन काझी 10 धावा करून आउट झाला. ओमकार देसाईने 9 धावा केल्या, आणि त्याच्यानंतर आता डाव थोडासा सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल आकाश चिंदारियाला आणि संजू कनोजियाला या मॅच मध्ये. आकाश चिंदारिया चांगला खेळलाय. तुम्ही जर आमच्या या 70-70 स्पोर्ट्स चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन असेल तिथे हिट करा, म्हणजेच काय तर नवनवीन ज्या स्पर्धा असतील त्या सर्व स्पर्धा तुम्हाला एका क्लिकमध्ये तुमच्या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळतील. 70-70 स्पोर्ट्सवर सध्या रंगते ग्रामीण धमाका बिग बॅश लीग ही स्पर्धा. सर्वोत्तम असं आयोजन, ग्रामीण क्रिकेटमधलं आतापर्यंतचं गेल्या कित्येक वर्षामधलं एक सर्वोत्तम आयोजन तुम्ही पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून. कोणगावची छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी सज्ज झाली आहे या स्पर्धेसाठी. उद्या अंतिम रात्र या स्पर्धेची, परंतु त्या अगोदर प्रेक्षणीय मॅचचा एक चांगला तडका या स्पर्धेला मिळाला. आणि मेहनत घेण्यामध्ये हे सर्वच व्यक्ती आहेत जे सध्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात. जफर पटेल, सुलतान खान, 70-70चे प्रवर्तक तारिकभाई सय्यद, केवल केने आणि त्याचे सर्व साथीदार. अथक परिश्रम करून त्यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे, मेहनत घेतली आहे. प्रितेश देखील तिथे होता.
गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहे, ज्या देखील गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये खूप चांगली छाप सोडताना आपल्याला पाहायला मिळाले. गिरीश किनी साहेब उद्योजक यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि तिसरे षटक घेऊन मोरबीच्या संकेत पाटील यांना आमंत्रित करण्यात आलंय. जबरदस्त चेंडूला वळण देण्याची क्षमता असणारे हे गोलंदाज आहेत, परंतु फलंदाज देखील काही कमी नाहीयेत. हो, पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडंसं वळण घेतोय. वळण घेत असताना यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. डॉट बॉल, सुरुवात डॉट बॉलने करताना पाहायला मिळाले. राजूभाऊ म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत असेल. पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय संकेत यांचा आकाश यांच्या विरुद्ध. यावेळेला बिग हिट बॅटच्या रडार मध्ये होता, भिरकावून दिला गेला सीमारेषेच्या पार. 6 धावा, षटकार. इथे चूक झाली संकेतची. लेग कटर पायात पडला, ओरपीच झाला आणि त्याला बरोबर पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पा ऍक्शन रिप्ले नाही, हा रॉंग वन होता. बॅक ऑफ द हँड आतमध्ये येणारा बॉल, त्याला बाहेर फेकलंय. म्हणजेच काय, IPL मध्ये मिस्ट्री बॉलर आपण पाहिलेले आहेत. वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण. हा टेनिस बॉल क्रिकेट जगतातला मिस्ट्री बॉलर आहे संकेत पाटील. हा बॉल त्याने आतमध्ये आणला, असं वाटलं की लेग कटर टाकतोय, परंतु लवकर ओळखला आकाश चिंदारे याने. आकाशच्या नजरा पहा कशा खेळलेल्या होत्या या बॉलवर. शेवटपर्यंत नजर बनवली आणि जसा बॉल आतमध्ये वळला तसाच त्या स्पिनच्या विरोधात ठोकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिगी षटकार. पहिला बॉल जर पाहिलं तर त्यांच्या विरुद्ध चांगल्या पद्धतीने टाकला होता, बाहेर काढला होता. दुसरा बॉल थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता, परंतु तो सीमारेषेच्या पलीकडे भिरकावून दिला. चांगली चुरस पाहायला मिळेल या मॅच मध्ये, कारण कोणीच कमी नाहीये. कट टू कट मॅच, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसरं षटक सुरू आहे. 28 धावा धावफलकावर. 6 षटकांच्या या मॅच मध्ये तब्बल 1,70,000 रुपयाची पारितोषिके एका मॅच मध्ये आपल्याला लागलेले पाहायला मिळत आहेत. यावेळेला थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने गती कमी होती, त्यामुळे टायमिंग नाही करू शकले आणि एका धावेने मात्र धावसंख्या इकडे पुढे जाताना पाहायला मिळते. आकाश 1 धाव घेतात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावांवर. 15 बॉल लागले संजू कनोजियाला स्ट्रायकिंग एंडला यायला. 15 बॉल नंतर त्याने त्याच्या या एक्झिबिशन मॅच मधला पहिला बॉल फेस केलाय आणि तिथे अजून त्याला खातं उघडायचंय. म्हणजे आता तो करेल तो 15व्या बॉल नंतर पहिला बॉल फेस. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी संजू कनोजिया या स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे. चांगलं दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक त्यांनी देखील दाखवलंय, परंतु समोर जर पाहिलं तर संकेत यांनी देखील जबरदस्त गोलंदाजी या स्पर्धेमध्ये. या मैदानाचा खेळपट्टीचा अंदाज त्यांनाही आहे, त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. संपूर्ण मॅच मध्ये चित्तथरारकपणा आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणूनच की काय प्रेक्षकांची ही गर्दी, IPL असताना देखील ही गर्दी पाहायला मिळते. हे टेनिस क्रिकेटचे प्रेमी आहेत, टेनिस क्रिकेटचे दिवाणे आहेत आणि बिग बॅशने त्यांना वेड लावलंय आणि तेच वेड मात्र त्यांना मैदानात देखील घेऊन आलंय. पाहूया संजू कनोजिया दिल्लीचे खेळाडू आहेत, ऑल इंडिया स्टार्स म्हणून या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु पनवेल तालुक्यातील मोरबी गावचा गोलंदाज आपल्या गावाला खेळता खेळता खुल्या गटातील खेळ देखील मात्र त्याला आकर्षित करू लागला. तेच मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी या वेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळायचं होतं, कमी गतीने बॉल वळला आणि 1 धाव जर पाहिलं तर त्या ठिकाणी बाईच्या स्वरूपातील. उद्या जे सुपर 8 मध्ये संघ दाखल होणार आहेत त्यांच्या माहितीसाठी आताच महत्वपूर्ण अनाउन्समेंट करतोय, कारण प्रेक्षणीय सामना सर्वच जण सामना पाहत असतील. तर उद्या ठीक 2 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. सुपर 8च्या सामन्यांचा 2 वाजल्यापासून या स्पर्धेला सुरुवात केली जाणार आहे. हो, याही वेळेला जर पाहिलं तर बॉल जास्त वळवण्याचा प्रयत्न राहिला आणि त्या प्रयत्नात व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या पुढे जाते. तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. दर्जेदार क्रिकेट, विशेष म्हणजे कुणालजी 6 ओव्हरच्या सर्व मॅचेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाने सहकार्य केलं, आयोजकांनी देखील दर्जेदार आयोजन केलंय. संकेत पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु याही वेळेला फसवलंय, चकवलंय. बॉल मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. संकेत एक मोठा फटका आला, परंतु त्यानंतर आपल्या भात्यातील अस्त्र बाहेर काढलेली आहेत.
आता लगातार 2 लेग ब्रेक बॉल त्याच्या माध्यमातून टाकले गेले. जो आतमध्ये येणारा बॉल होता त्याचा रॉंग वन, तिथे एक षटकार आला, परंतु त्याच्यानंतर जे लेग स्पिन त्याने टाकलेत, रहस्यमयी फिरकी गोलंदाज संकेत पाटीलचा जलवा सध्या सुरू आहे. यावेळेला मात्र रिव्हर्सचा फटका खेळला, सरळ बॅटने रन येत नव्हत्या, बॅट मात्र उलटी केली, पाठवला बॉलला सीमा रेषा पार, षटकार. कव्हर्सला षटकार मारलाय. हा चांगला फटका, कारण लेग स्पिनच टाकेल असंच वाटलंही होतं फलंदाजाला, आणि त्याचमुळे रिव्हर्स पहिलेच पवित्रा घेतला. हा रिव्हर्स पुल आहे, बॉल कव्हर्सला षटकार पाठवलाय. मिडविकेटला पुल मारतात, परंतु असे फटके देखील मारू शकतो आकाश. काय फटका आहे. ओव्हरची समाप्ती होते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 37ला 2. ऑल इंडिया स्टार. कुणालजी, संपूर्ण ओव्हरमध्ये बॉलर आणि बॅटर दोघेही एकमेकांच्या माइंडशी खेळत होते. बॅट्समन कोणता स्ट्रोक खेळू शकतो त्या पद्धतीचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न ते करत होते, परंतु दुसऱ्या बाजूला बॉलर कोणता चेंडू आता टाकेल, लेग ब्रेक की ऑफ ब्रेक, रॉंग वन येईल की लेग ब्रेक येईल, याच्या विचारामध्ये या विवंचनेमध्ये ते होते. काही वेळा अनसक्सेस झाले, परंतु शेवटच्या बॉलवर ते पुन्हा सक्सेस झालेले आहेत. आणि हीच तर खासियत असते ज्यावेळेला तुम्ही एखाद्या रहस्यमयी फिरकी पटूच्या विरुद्ध खेळता. रहस्यमयी याच्यासाठी हा शब्द मी उद्गारतोय, कारण वरुण चक्रवर्ती असेल, सुनील नारायण असेल, आयुष वर्मा असेल, हे काही जे गोलंदाज आहेत हे फिरकीचे जादूगर आहेत टाटा IPL मध्ये. आणि ट्रायडंट लॉजिस्टिक्स समूहाचे उद्योगपती आदरणीय सुरेशजी राणा अंकल यांचे इथे आगमन झाले. राणा अंकल यांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. उद्योजक सुरेशजी राणा, ऐरोलीचे प्रसिद्ध उद्योजक, ट्रायडंट लॉजिस्टिक उद्योग समूहाचे मालक, मॅनेजिंग डायरेक्टर सुरेशजी राणा यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. सामाजिक कार्यकर्ते शैलीजी पाटील साहेब यांचंही आगमन झालंय, हार्दिक असं स्वागत असेल. जाऊयात मॅचच्या दिशेने. विश्वजीत ठाकूर, पहिला बॉल, या पहिल्याच बॉलवर केलेलं आक्रमण. बॉल जर पाहिलं तर जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. डाऊन डी ग्राउंड, अगदी समोर व्ही शेप मध्ये, प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले पहा, अगदी समोर व्ही शेप मध्ये ठोकलेला षटकार. लेदर क्रिकेट शॉटची झलक होती या फटक्यामध्ये, आणि समोर बॉलर देखील तेवढाच ताकदीचा आहे विश्वजीत ठाकूर. संजूला स्ट्राईक लेट मिळाली, परंतु चांगली कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळत आहे. एक मोठी मॅच आहे. धावसंख्या जर पाहिली तर झाली ती 43 धाव फलकावर. यावेळेला देखील एक चांगला फटका, परंतु पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय. अडवला जाईल त्या ठिकाणी. आता मेरिटवर खेळले, ऑप्शनच्या बाहेर फुलर लेन चेंडू करण्याचा प्रयत्न होता, परंतु या बॉलला पॉइंटच्या दिशेने ढकललं आणि तिकडे एक धाव घेतली गेली. हे कमबॅक होतं विश्वजीत ठाकूर यांचं, आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पर्याय नव्हता, कारण स्क्वेअर ऑफ द विकेट जर एखाद्या लेफ्ट हँडेड बॅटरला तुम्हाला खेळवायचं असेल तर कुठेतरी तुम्हाला आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेनचा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न करायचा असतो, आणि तेच इथे केलं. त्याच्यावर स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न दाखवला फलंदाज संजू कनोजियाने, आणि तिथे फक्त एकेरी धाव त्याला मिळाली. 44 धावा. हो, यावेळेला फुल टॉस, परंतु बॅटमध्ये येऊ नाही शकला प्रॉपर. आणि असं होतं कधी कधी लेंथवरचे बॉल आपण बाहेर मारतो, परंतु फुल टॉस बॉल मिस होताना पाहायला मिळाले, आणि डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. प्रचंड घमासान, मोठी लढत, मोठी मॅच, सर्वांच्या नजरा, हजारो क्रिकेट रसिकांच्या नजरा असणारी मॅच. पाणी. फुल टॉस बॉल, थोडीशी दुखापत झाली. अपेक्षा करूया ही दुखापत गंभीर नसावी, परंतु उद्या 27 एप्रिल या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये क्वार्टर फायनलचे सामने असणार आहेत. उद्या पहिला क्वार्टर फायनलचा सामना ठीक 2 वाजता खेळवला जाईल, आणि सामना असेल मॅग्निफिसंट बोनकोडे विरुद्ध SSCC पेठ. फर्स्ट मॅच ठीक 2 वाजता सुरू केली जाईल, मॅग्निफिसंट बोनकोडे वर्सेस SSCC पेठ. सेकंड क्वार्टर फायनल असेल गोरसई बी वर्सेस डी ग्रुप मधला दुसऱ्या प्लेसवर राहिलेला संघ. वाकळण संघ तर पहिल्या प्लेसवर आहे. डी ग्रुप मधून जो सेकंड प्लेसला संघ राहील तो गोरसई बीच्या विरुद्ध सेकंड क्वार्टर फायनल उद्या ठीक 3 वाजता खेळेल. उद्या ठीक 4 वाजता तिसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल घोटेगर बी विरुद्ध गावदेवी खार्डी. त्याच्यानंतर चौथा क्वार्टर फायनलचा सामना असेल दिघोडे वर्सेस वाकळण, कारण डी ग्रुप मधून फर्स्ट प्लेसवर आहे वाकळणचा संघ. तर उद्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी फर्स्ट क्वार्टर फायनल बोनकोडे वर्सेस पेठ 2 वाजता हा सामना सुरू होईल. सेकंड क्वार्टर फायनल असेल गोरसई बी विरुद्ध D2. त्याच्यानंतर थर्ड क्वार्टर फायनल असेल गोटेगर बी वर्सेस खार्डी. चौथा क्वार्टर फायनलचा सामना असेल दिघोडे विरुद्ध वाकळण. सर्वांच्या नजरा आतापासूनच त्या मॅचकडे देखील असतील. विश्वजीत,
ओहो, यावेळेला भन्नाट वेगात ऑप्टमच्या बाहेर वाईड यॉर्कर. काय वेग होता आणि वेगासाठीच ओळखले जातात विश्वजित ठाकूर. इकडे जर पाहिलं तर निरुत्तर केलंय ज्या पद्धतीने हा चेंडू या ठिकाणी टाकलाय. चांगली गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर, अगदी क्रीजच्या मागे जाऊन डिलिव्हर्ड झालाय. प्रतिम गोलंदाजी ते करत असताना विश्वजित ठाकूर सेकंड स्पेल मध्ये आहे. 14 धावा खर्च केल्यात, एक फलंदाजाला बाद केले. बॉल हवेत आणि इथे कॅच ड्रॉप. चूक केली क्षेत्ररक्षकाने, फायदा मिळेल फलंदाजाला. झेल सुटलाय, विश्वजित नाराज आहे. कव्हर्सला हा झेल सुटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण. हा, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. बामणडोंगरी विरुद्ध माहुलगाव या मॅचचा देखील टॉस इनिंग ब्रेक मध्ये होताना पाहायला मिळेल. चौथं षटक मात्र या ठिकाणी पंचेचाळीस धावा धावफलकावर आहे चौथं षटक सुरू असताना. डेड बॉल होता. टेनिस क्रिकेट रसिकांसाठी आणखीन एक खुशखबर. येत्या 17 ते 21 मे रोजी सुप्रीमो चषक. थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर या ठिकाणी शिवसेना विभाग प्रमुख आमदार संजय पोतनीस साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं होतं आणि या येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे मे महिन्याच्या 17 तारीख ते 21 मे रोजी मात्र संपूर्ण भारताला किंवा टेनिस क्रिकेट जगताला ज्याची प्रतीक्षा आहे सुप्रीमो चषकाचं देखील आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आणि या वेळेला सुप्रीमो चषक हा सुप्रीमो चॅनेलवर दाखवला जाणार आहे. सुप्रीमो चॅनेलवर तुम्ही लाईव्ह पाहू शकता या वर्षीचा मानाचा सुप्रीमो चषक. विश्वजित यावेळेला बिग हिट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला गेला. पाहूया लांबी किती आहे. जबरदस्त कॅच मात्र त्या ठिकाणी पकडली गेली. प्रथमेश ठाकरे त्या ठिकाणी आले, जास्त लांबी नाही गाठू शकले, उंची जास्त होती आणि विश्वजित या ठिकाणी घेत आहेत आणखीन एक विकेट. महत्वाच्या विकेट विश्वजित ठाकूरच्या खात्यामध्ये. 2 विकेट आतापर्यंत त्याने नोंदवलेले आहेत आणि या सामन्यामध्ये जर विश्वजित ठाकूर मोठ्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकतोय तर त्याला आर्यन ग्रुप चिर्ले, समीर पाटील आणि आकाश टकले गावठाण यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. असं पारितोषिक असेल. 10,000 रुपयाचं पारितोषिक हेमंतजी बनियाल यांच्याकडून देखील दिलं जाईल. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. विजेत्या संघाला 1,00,000 रुपयाचं पारितोषिक. उपविजेत्या संघाला 50,000 रुपयाचं पारितोषिक. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. खेळताक्षणी विश्वजित ठाकूरला माहिती होतं की या बॉलवर एलिव्हेशन कमी मिळालंय आणि त्याला माहित होतं की इथे विकेट मिळेल. विकेट मिळाली आहे आकाश चिंदारियाची आणि बॉल ज्या वेळेला हवेत खेळला त्यावेळेला समजलंच होतं ऑलमोस्ट आकाशला की फटक्यामध्ये दम नव्हता आणि तो परतलाय. विकेट मिळते आता विश्वजित ठाकूरच्या खात्यात. करण अंबाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी याही स्पर्धेमध्ये केली आहे. हा हंगाम मात्र या खेळाडूने गाजवलाय. कदाचित गेल्या हंगामापर्यंत हे नाव कुणाला माहिती देखील नव्हतं, परंतु हरियाणा राज्यातील पंजाब आणि हरियाणा राज्याच्या सीमेवर असणाऱ्या अंबाला शहरातून येणारा हा करण अंबाला म्हणजे अभिषेक दलोर, परंतु करण अंबाला या नावानेच ओळखला जातो. हा हंगाम विशेष म्हणजे गाजवलाय आणि आज ऑल इंडिया स्टार्स साठी खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल वेगवान होता. कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी राहिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. थोडासा बॉल बाजूला गेला. लगेच दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर करताना पाहायला मिळाले. संजू कनोजिया आणि करण अंबाला एका टीम मध्ये देखील सातत्याने धमाका दिल्लीत खेळतात आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 षटकांचा खेळ संपलाय. इंडिया स्टार्स संघाचा या ठिकाणी धावसंख्या होताना पाहायला मिळते ती म्हणजे 46 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बॅटल खूप चांगलं होतं करण अंबाला आणि विश्वजित ठाकूर, परंतु फक्त एकच बॉल खेळायला मिळाला करण अंबाला. कारण महाराष्ट्राचा
एक अष्टपैलू खेळाडू म्हणून विश्वजित ठाकूरची ओळख आहे, तशी हरियाणा पंजाबचा अष्टपैलू खेळाडू म्हणून करण अंबालाची ओळख आहे. हे चांगलं बॅटल असताना फक्त एकच बॉल इथे तो खेळला आणि 2 धावा त्याच्यावर मिळवल्या आणि ते ओव्हरची होते समाप्ती. न्यू लॉन्च मे 2023 मध्ये 70-70 स्पोर्ट्स आहे आणि त्याच्यामुळे काही दिवसांमध्येच अनेक अशा आकर्षक टी शर्ट्स, कॅप, ट्रॅक्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सॉक्स आलेत, बॉल आलेले आहेत 70-70चे, कॅप आलेले आहेत 70-70च्या. म्हणजेच काय, सगळीकडे फक्त 70-70 आणि 70च आता इथून पुढे तुम्हाला दिसेल. तर न्यू लॉन्चिंग डेट अगदी थोड्याच दिवसामध्ये तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. भरपूर मेहनत घेतात 70-70चे प्रवर्तक तारिफजी सय्यद आणि त्यांची संपूर्ण टीम प्रत्येक लॉन्चच्या वेळेला. मग इंडिपेंडन्स डेचा लॉन्च असो, 26 जानेवारीसाठी प्रजासत्ताक दिनाचा लॉन्चिंग कार्यक्रम असो, स्पोर्ट्स वेअरमध्ये जर आपण पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये त्यांचं लॉन्चिंग वेगळं असतं, त्याचबरोबर पावसाळी क्रिकेटसाठी वेगळं लॉन्चिंग ते करत असतात. आणि यावेळेला तर कॅपमध्ये देखील प्रगती होत चालली आहे, मोठ्या प्रमाणावर होत चालली आहे, याच्यामध्ये शंका नाही आहे. त्याच्यामुळे 70-70 हा भारतामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर देखील एक मोठा ब्रँड बनलाय. विकी यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवला जातोय. पहिल्या 4 षटकांचा खेळ मात्र संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 46 झाली आहे. 2 षटकं अजूनही बाकी आहे. प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगत असणार आहे. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये किती येतील? 15, 20, 25 की 30? पहिला बॉल, यावेळेला देखील आक्रमण होताना पाहिला मिळत आहे. बॉल तर लांब गेलाय, पाहूया किती लांब जातोय. एफर्ट्स होते त्या ठिकाणी, परंतु सीमारेषा ओलांडताना पाहिला मिळतोय. 6 धावा येतील संजू कनोजे यांच्या बॅटमधून. आक्रमण काळजी घ्यावी लागेल क्षेत्ररक्षकांना, कारण हंगाम मोठा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ जाणारा हा बॉल पहा. क्षेत्ररक्षकाने काय प्रयत्न तिथे केलेत, सर्वोत्तम प्रयत्न, दाद द्यावी लागेल. चांगला प्रयत्न. विकीचा हा बॉल, संजू कनोजियाचा दुसरा सिक्सर, समोर एक षटकार मारलाय, एक मिड विकेटला. बॅटची कडा मात्र घेतली गेली. मागील ओव्हर प्रमाणे याही वेळेला ते पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर आक्रमण जरूर झालं, परंतु दुसऱ्या बॉलवर चूक करण्यास भाग पाडलं संजू कनोजे यांना. बॅटची घेतली कडा आणि खूप चांगली कॅच देखील त्या ठिकाणी घेतली गेली आणि चांगलं कमबॅक म्हणावं लागेल कुणालजी या ठिकाणी विकी भोईर यांचं. विकीने मागच्याही षटकामध्ये त्याच्या विरुद्ध ज्या वेळेला आक्रमण केलं गेलं त्याच्यानंतर त्याने पलटवार केला. याही षटकामध्ये विकी तेच करतोय. संजू कनोजियाने एक सिक्सर मारला आणि त्याच्यानंतरच्या बॉलवर संजू कनोजियाची विकेट त्याने फ्लाइंग स्लिप मध्ये मिळवली. ही खासियत आहे विकीकडे. पेस चांगला आहे, विकीकडे रिदम चांगली आहे, विकीकडे खांदे मजबूत आहे आणि ज्या वेळेला एक वेगवान गोलंदाजाकडे या सर्व गोष्टी असतात त्यावेळेला तो यशस्वी होत असतो. संजू कनोजिया थोडासा दुरून खेळला हा बॉल, एवढी चूक त्याने केली. बॅटची वरची कडा घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की इनसाइड आउट जर मारला असता, ड्रिल करून दाखवतोय, तर मॅच मध्ये रन आले असते. आणि हे सर्व हावभाव आमचे 70-70चे कॅमेरामन टिपताना देखील पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह कव्हरेज, तब्बल 20 कॅमेऱ्यानिशी या क्रीडा स्पर्धेचं, या मॅचचं लाईव्ह कव्हरेज दाखवलं जात आहे. एक वेगळा आविष्कार टेनिस क्रिकेट जगतामध्ये या ठिकाणी सादर होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बांद्रा मुंबईचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम. पाहूया, योग्य वेळ आहे त्यांची मैदानात येण्याची. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. परंतु विकीचा वेग देखील, विकी देखील या ठिकाणी 2 महत्त्वपूर्ण विकेट घेत आहेत. फरदीन काझी सलामीवर चांगली सुरुवात केली होती त्यानंतर, आणि आता संजू कनोजिया. परंतु श्रेयस कदम आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये करण अंबाला आहेत. 52 धावा झाल्या आहेत. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मोठा धमाका, ग्रामीण धमाका बिग बॅश AA 70-70 धमाका यांच्या माध्यमातून, चेरोबा स्पोर्ट्स, ग्रामस्थ कोंडगाव यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि ही महत्वाची मॅच. यावेळेला आल्या पहिल्याच बॉलवर केलेला आक्रमण, एफर्ट्स होते तिकडे, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. चांगला षटकार श्रेयसच्या बॅटमधून. पहिलाच बॉल आखो टप्प्याचा आमंत्रण होतं, कारण ते आमंत्रण स्वीकारलं, दोन्ही हाताने स्वीकारलं. आउटसाइड ऑफ स्टंप शफल झाला, फेकला स्क्वेअर लेगला आणि तिथे भावेशच्या प्रीतम होता तिथे. चांगला प्रयत्न त्याच्याकडून, शेवटी हाताला चाटून गेलाय बॉल. म्हणजेच काय, झेल झाला असता.
याही वेळेला एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता, त्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे यशस्वी झाला. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. श्रेयस आलेत मैदानात आणि आल्या आल्या धावांना देखील सुरुवात झाली आहे. या अंतिम टप्प्यामध्ये किती धावा येतील त्या महत्वाच्या आहेत. प्रेक्षक पहा, जिथे जिथे जागा मिळते तिकडनं मॅच पाहत आहेत. विकी बोईर पुन्हा एकदा 28 धावा खर्ची जरूर केल्यात, परंतु महत्वाच्या विकेटही घेतलेल्या आहेत. करण अंबाला, हो भन्नाट वेग या ठिकाणी, लेंथ वरून किंचितसा कट होणारा आणि वेग जास्त वाढलेला पाहायला मिळाला आणि कम्प्लिटली बीट केलं जातं या ठिकाणी करण अंबाला यांना विकीच्या वेगाने. रिदम चांगली आहे. रिदम नंतर डिलिव्हरी, स्ट्राइड, बॉल रिलीज आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला विकेट कीपरच्या हातामध्ये गेला त्यावेळेला वेग, या सर्व गोष्टी विकीच्या या बॉलमध्ये दिसल्या, परंतु थोडासा महागा ठरला. 28 धावा त्याने खर्च केल्यात आतापर्यंत. करण यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहिला मिळाले. टायमिंग प्रॉपर नाही झाले, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आणि बघता बघता धाव संख्या जाऊन पोहोचते ती 60 धावांवर धाव संख्या जाऊन पोहोचते आणि 5वं षटक देखील संपतंय. एक षटक अजूनही बाकी आहे. संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताच्या नजरा या मॅच वर लागलेल्या आहेत. एका बाजूला ग्रामीण स्टार, एका बाजूला ऑल इंडिया स्टार्स यांच्यामधील मॅच आपल्याला पाहायला मिळते. तारीफ सय्यद, त्याचबरोबर जाफर पटेल सर असतील, त्याचबरोबरीने हेमंतजी बनियाल आणि वरुणजी सदाशिव पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची गर्दी, या मॅचचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. कुणालजी 5 षटकं संपली, 60 धावा. 12च्या सरासरीने खेळ झालाय. प्रेक्षक पहा, आज टाटा IPL चा सामना संपला, त्याच्यामध्ये KKR ने विजय मिळवला. त्याच्यानंतर काय तर आता रात्र काय करणार. टेनिस बॉल क्रिकेट आपल्या नसा नसात आहे, ते भिनलं गेलंय. क्रिकेटवरचं आपलं प्रेम आहे. तर चला, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये कोण गाव येते, कारण सर्वात मोठा सामना ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये रंगणार आहे, ज्याची नोंद एक सर्वात मोठा सामना म्हणून याच्यासाठी देखील केली जाईल, कारण 1,70,000 रुपयाचं पारितोषिक आहे या सामन्यामध्ये. विजेत्या संघाला 1 लाख, उपविजेत्या संघाला 50,000, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज प्रत्येकी 5-5 हजार आणि मॅन ऑफ द मॅच साठी 10,000 रुपयाचं पारितोषिक. शेवटचं षटक महत्वाचं षटक असेल आणि महत्वाच्या गोलंदाजाच्या देखील हातात देताना पाहायला मिळाले. ग्रामीण क्रिकेटने असा एक सितारा दिलाय जो मात्र शहरी क्रिकेटपेक्षा ग्रामीण क्रिकेटला थोडंसं जास्तच महत्व देतो आणि म्हणूनच की काय, आज त्याच्या गावाच्या नावाचा डंका महाराष्ट्रभर आणि भारत देखील पाहायला मिळतो. भावेश पवार यांच्या हातात चेंडू सोपवलाय शेवटच्या षटकासाठी, परंतु समोर जर पाहिलं तर करण अंबाला आणि श्रेयस कदम हे 2 फलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये. ओहो, पहिला बॉल, टप्पा पडतोय, वळण घेतोय आणि वळण घेत असताना यष्टीरक्षक किरण यांच्या दिशेने देखील जातोय. 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. रिव्ह्यू इथे वापरलाय वाईड बॉल साठी आणि हा अधिकार आहे आता फलंदाजांना. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा रिव्ह्यू वापरू शकता, परंतु हा रिव्ह्यू ज्यावेळेला तुम्ही घेता त्यावेळेला याच्या मागे किती लोकांची मेहनत असते आता ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कॅमेरामॅन सतीश, अली, रोहन, सुमेध, अश्विन, दीपेश, विशाल, ऋतुज, अनुप हे सर्व कॅमेरामॅन याच्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. बॉल पडल्यानंतर चांगलाच वळलाय, कारण अंबालाला देखील नाही कळला बॉल एवढा वळला आणि आता पंचांचा निर्णय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल होता. आणि त्याच्यानंतर संदीप कीर, डॉन, सिद्धांत, अमय, ओमकार, आशिष, सागर, आकाश, सोहम आणि शहात हा स्कोरर. विपुल पांडुलकर आणि त्यांची टीम. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने स्ट्रोक खेळताना या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि तिकडे जर पाहिलं तर चुकी झाली आणि बॅकअप देखील देण्याचा प्रयत्न मंगेशने केला, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातो. या धावा खूप महत्वाच्या आहेत आणि त्या येतोय चौकार. क्षेत्ररक्षण खराब राहिले ग्रामीण स्टारचं. तसं पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट खेळणारे खेळाडू क्षेत्ररक्षण चांगलं करतात ज्यावेळेला ते गावासाठी खेळतात, परंतु आज थोडासा दबाव दिसतोय क्षेत्ररक्षणामध्ये. ऑन साइडला स्क्वेअर लेगला बॉल घरंगळत चालला होता आणि त्याच्यानंतर अगदी 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट, मोठा फटका या ठिकाणी खेळला आणि बॉलला भिरकावून दिला गेला सीमारेषेच्या पलीकडे. वाह, लांबच लांबवरचा फटका. 6 धावा, षटकार. स्लॉक स्वीप चा प्रयत्न होईल असं वाटतच होतं आणि ज्या वेळेला त्याने मागचा पाय वाकवला, पहा काय फटका आहे. चांगला स्लॉक स्वीप. 6 धावा मिळाल्यात फलंदाज करण अंबालाच्या बॅट मधून. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 70-70 तर 70च धावा झाल्यात. 70-70 चा शो आहे.
हा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून खणखणी जो ऐकायला मिळतोय डीजे प्रतीक जाव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 22 साठी देखील खूप सारी पारितोषिकं आलेली आहेत, परंतु जाव्यात मॅचच्या दिशेने 70 धावा धावफलकाला पाहायला मिळत आहेत. करण अंबाला याही वेळेला बिगिट केला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. फाईट करण्या इथपर्यंत कुणालजी ही धावसंख्या आता जाताना दिसते. 71 पर्यंत ही धावसंख्या पोहोचताना पाहायला मिळते. प्रचंड संघर्ष दोन्ही बाजूला जर पाहिलं तर जबरदस्त खेळाडू पाहायला मिळत आहेत. कट टू कट बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये एक महत्वाची मॅच प्रदर्शनीय सामना ग्रामीण स्टार वर्सेस ऑल इंडिया. यावेळेला रिवर्स लांबच लांबवर मात्र या ठिकाणी पाठवलं सीमारेषेच्या आपार. 6 चांगलं टायमिंग. स्विच हिट आहे का हे पाहावं लागेल. यस एक्झॅक्ट. चांगला फटका, लगेच शफल झाला, पोझिशन मध्ये आला आणि लगेच बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका आहे. चांगलं टायमिंग. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार मारलाय श्रेयस कदमने. नक्कीच या खेळाडूची फलंदाजी पाहण्यासाठी देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. असाच खेळाडू बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. नाव श्रेयस कदम, बांद्रा मुंबई. याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडूला फिरवलं, चेंडूला वळवलं, धाव घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. हो हो, ही खासियत आहे भावेश पवार यांची. कंप्लीट क्रिकेटर आहेत. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सर्व क्षेत्रात मात्र जबरदस्त कामगिरी करणारे. आणि ज्या वेळेला तुम्ही रवींद्र जडेजाला फॉलो करता त्यावेळेला असा थ्रो येणं गरजेचंच होतं आणि असाच थ्रो आला, परंतु एक स्विच हिटचा फटका जो मारला तो सर्वोत्तम फटका होता या षटकातला. आणि अखेर पहिला डाव इथे संपलाय. 77 रन झालेले आहेत. 78चं लक्ष आहे या मॅच मध्ये. 78 टू विन. 77 धावा, एक चांगली धावसंख्या तर उभी राहिली आहे, परंतु ग्रामीण स्टार्स देखील कमी नाहीये. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न त्यांचाही असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात जी मॅच जाईल पहा. स्टंप विजन कॅमेऱ्याचं देखील या ठिकाणी आपण चित्र पाहतोय. 70 स्पोर्ट्सवर जे काही सर्व प्रेक्षक मॅच पाहत आहेत त्या प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटच्या चाहत्याचं स्वागत आहे. आणि जर आतापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या मॅचचा आणि येणाऱ्या कालावधीमधील ज्या स्पर्धा असतील त्यांचाही आस्वाद आपण घ्यायचा आहे. आपण पाहू शकता फरदीन काझी 10 धावा 3 चेंडूमध्ये करून माघारी परतले. संजू कनोजिया 5 चेंडूमध्ये 13 धावा करून माघारी परतले. ओमकार देसाई 6 चेंडूमध्ये 9 धावा केल्या. 2 चौकार त्यांच्याही बॅटमधून आले होते. आकाश चिंदारी 11 चेंडू 16 धावा. त्यानंतर करण अंबाला 7 चेंडू 14 आणि 4 चेंडूमध्ये 13 धावा. तसं पाहिलं तर मोठी खेळी कुणी केली नाहीये, परंतु सर्वांनी छोट्या का होईना खेळी या ठिकाणी केल्या आणि त्याच्या जोरावर धावसंख्या मात्र या ठिकाणी उभी राहिलेली आहे ती 77. पंचायत समितीचे सभापती भिवंडी पंचायत समितीचे सभापती विकासजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान करत आहोत. विजयजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल सभापती साहेबांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झाल्याबद्दल, या प्रदर्शनीय सामन्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल महेशजी पाटील आणि विजयजी म्हात्रे हे विशेष सन्मान त्यांचा करतायत. अतिशजी भामरे यांचाही या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय खासदार क्रीडा महोत्सवासाठी उपस्थित राहिल्याबद्दल. अतिशजी भामरे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. गिरीशजी किनी साहेब हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. चिरोबा स्पोर्ट्सच्या वतीने कोण गावच्या वतीने त्यांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी विजयजी म्हात्रे करतायत आणि महेशजी पाटील करतायत. शैलेजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी आम्ही विशेष सन्मान करत आहोत.
त्याचबरोबर राणा अंकल मानाची सुप्रीमो चषक स्पर्धा 2 वेळा जिंकणारे नवी मुंबईचे ख्यातनाम उद्योगपती सुरेशजी राणा, उत्तराखंड प्रीमियर लीगचे आयोजक आणि ट्रायडंट लॉजिस्टिक्सचे मालक आणि 2 वेळा मानाची सुप्रीमो चषक जिंकणारे क्रिकेट प्रेमी स्वतः लेफ्ट आर्म बॉलर. तर या ठिकाणी आपण त्यांचाही सन्मान करतोय. खासदार क्रीडा महोत्सवामध्ये त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत सन्मान, काही स्वागत सन्मान आहे त्या ठिकाणी आपण करून घेतोय. त्याचबरोबर सागरजी भालेकर साहेब या आपलाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, मॅच तर रंगात येताना पाहायला मिळाली आहे. सर्व भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या नजरा इकडे लागत आहेत आणि जाऊयात दुसऱ्या डावाकडे. ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल, आमचे साथी समालोचक मित्र आज खास IPL ची मॅच ऍडजस्ट करून इकडे आलेले कुणालजी दाते, तुर्भे, नवी मुंबई. टॉस तिथे केला जाईल. सर्वप्रथम चंदूजी टॉस करून घ्या. या नंतरच्या सामन्याचा टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित राहायचे टॉस बॉक्स मध्ये. माहुलगाव, बामण डोंगरी. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. एक मुंबईची आहे, एक पनवेल रायगडची आहे आणि या हंगामात चांगली कामगिरी झाली आहे. परंतु या मॅच मध्ये एक मॅच पराभूत झालेत. पाहूया तेजस पात्रे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कल्पेश माहुलकर यांना आपण पाहतोय. राणा अंकल यांच्या शुभ हस्ते, उद्योगपती सुरेश राणा यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. ग्रामीण धमाका, बिग बॅश आणि डबल ए असं कॉल करायचंय. ग्रामीण कॉल केलाय आणि आला आहे ग्रामीणच आलाय. मॅचला सुरुवात होते, जास्त काही विचारणार नाहीये. काय निर्णय असेल या ठिकाणी? फिल्डिंग करणार. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी मॅच आहे. माहुलही शुभेच्छा आणि बामण डोंगरीला देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊयात ज्या मॅचची प्रतीक्षा संपूर्ण भारत आणि जगातील टेनिस बॉल क्रिकेटच्या चाहत्यांना लागली आहे, तीच मॅच आपण पाहतोय. 78 धावांचा पाठलाग ग्रामीण क्रिकेट स्टार करतील का? ऑल इंडिया स्टार त्यांच्यावर हवी होतील का? पाहत राहा ग्रामीण धमाका बिग बॅच 70-70 डबल ए धमाका दिल्ली प्रस्तुत असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आणि त्याचबरोबर चेरोबा स्पोर्ट्स आयोजित असणारी स्पर्धा. दुसऱ्या डावाची सुरुवात जशी होईल, आवाज असेल कुणालजी दाते यांचा. धन्यवाद. 78 हे लक्ष आहे. धन्यवाद चंदू शेट्टे यांचा आवाज ऐकलात तुम्ही पहिल्या सत्रामध्ये. आणि आता या 78 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 ओपनर्स मैदानामध्ये आहेत. रजत मुंडे आणि रजत मुंडेच्या बरोबरीने किरण पवार. देखिए कुणाल, इस तरह के जो टारगेट रहते हैं, खास तौर से मैंडेटरी पावर प्ले की जो दोनों ओवर है वो बहुत इम्पोर्टेंट रहेंगे. पॉवर प्ले तर तेवढाच महत्वाचा आहे, परंतु पॉवर प्ले फोडण्यासाठी जाणला जातो किरण पवार. त्याच्याच बॅटमधून अपेक्षा आहे ग्रामीण स्टारला रन करण्याची. दुसऱ्या बाजूला सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो, लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव असलेला रजत मुंडे. सध्या आपल्या स्क्रीनवर किरण पवार. आणि ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, DJ प्रतीक यांचं देखील मनपूर्वक आभार. अतिशय चांगलं साऊंड सिस्टम DJ प्रतीक यांचं या स्पर्धेसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज अनुराग अन्नू फर्स्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी. लेफ्ट मोड विकेट. पहिला बॉल पडल्यानंतर बरोबर कमरेच्या दिशेने बॉल येणारा होता. हाफ आर्म पूल करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर लेग बायचा इशारा इथे पंच घोषित करतात. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ग्रामीण स्टारच्या रन करायचे. ग्रामीण स्टारला या मॅच मध्ये 78. अन्नू
पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला. रिदम चांगली आहे लेफ्ट आर्म सीमरची ज्यावेळेला पॉवर प्ले मध्ये तुम्ही गोलंदाजी करता. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर, चांगली दिशा, चांगलं नियंत्रण. 1 रन लेग बायच्या स्वरूपात खातं उघडले ग्रामीण स्टारचं. किरण पवार स्ट्रायकिंग एंडला असेल. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट टर्न मॅन गल्ली. पॉइंट मिड ऑफ मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मध्ये फिल्डर आहे अंकुर सिंग. हे क्षेत्ररक्षण सजवलं. आता एक्स्ट्रा कव्हरला तो तिथे सज्ज होतोय किरण पवार साठी. अनुराग पहिल्या ओव्हर मध्ये लेफ्ट आर्म सीमर चा वापर होतोय किरण पवारच्या अगेन्स्ट. पुढे टाकलाय किरण पवारने. ओव्हर पिच बॉल फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काटा किर शॉट, षटकार. क्या गजब का शॉट खेला है वहां पर किरण पवार ने. जूजी ऑफ ली थी और बिल्कुल आंखों के नीचे गेंद को लॉफ कर दिया सीधे प्लेट से. ये देखिए 100 सुनार की, 1 लोहार की और ये सिक्सर किरण पवार की. निकेश गायकवाड यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत आहे. आणि रेलिंगच्या मागे जर कोणत्याही प्रेक्षकाने झेल पकडला षटकारामध्ये परावर्तित होणारा बॉल तर 500 रुपयाचं पारितोषिक आणि एक 70 ची आकर्षक कॅप दिली जाईल. पहिलाच बॉल ओव्हरपिच मिळाल्यानंतर डोळे विस्पारले किरण पवारचे आणि किरण पवारचा वार खाली जात नाही ज्यावेळेला त्याच्यासमोर ओव्हरपिच बॉल टाकला जातो. या हंगामामध्ये दुबईमध्ये जाऊन देखील मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याने जिंकला. मागील हंगामामध्ये ऑलमोस्ट 40 पेक्षा जास्त अर्धशतक ज्या खेळाडूंनी नोंदवली. या हंगामामध्ये एक शतक देखील ज्याने ठोकलं असा किरण पवार सध्या मैदानामध्ये खेळतोय. या स्पर्धेत देखील अर्धशतक आहे किरण पवारच्या नावावर, हे देखील विसरून चालणार नाही. म्हणजेच काय तर इनफॉर्म बॅटरच्या समोर अनुराग. गोलंदाजीमध्ये सूर, ताल, लय, राग वापरावा लागेल अनुरागला. जर टप्पा चुकीचा हाताळला तर फटके बसतील. परंतु सध्या किरण पवार हावी झालाय त्याच्या एका बॉलवर. रन झाले 7. मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. तो करेल का अनुराग हे पाहायचंय. पुढचा बॉल आडव्या बॅटने किरण पवारचा दुसरा वार. बॉल चाललाय सीमा पार, षटकार. ये वो खिलाड़ी है जिसके रनों की भूख कम नहीं हो रही है. क्या शॉट खेला है, आइए देखते हैं रिप्ले में. गेंद देखना है, वहां पर कैच पकड़ा है उस दर्शक ने. ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा हुआ स्ट्रोक. फुल पावरफुल, वंडरफुल और गेंद सीधी मिड विकेट पर 6 रन. व्हाट अ प्लेयर इज. ब्लॅक टी शर्ट त्या प्रेक्षकाने झेल पकडलेला आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आणि 70 कॅप त्याला देण्यात येईल. अप्रतिम फटका. अनुराग सूर, ताल, लय विसरलाय हा अनुराग. त्याच्या विरुद्ध किरण पवारचा चांगला पुल हा सक्सेसफुल ठरतोय. षटकार ठोकलाय किरण पवारने. टीमची धावसंख्या 13. चांगली फलंदाजी किरण पवारची. इंडिया स्टार चर्चा करतायत. ओमकार देसाई, एजाज कुरेशी एकमेकांबरोबर. अनुराग पुढचा बॉल घेऊन किरण पवारच्या अगेन्स्ट. 13 रन. चांगली सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर आहे. पंचांचा इशारा. वाईड बॉल. दबाव, प्रेशर इथे दिसतोय आणि दबावात तर प्रेशर कुकरची शिट्टी देखील वाजते. तर हा बॉलर आहे, हा वाईड बॉल असेल. बिल्कुल दबाव में बड़े बड़े रति महारथी सुरमा 30 मार खा जाते हैं. देखिए कहीं ना कहीं थोड़ा बचने की कोशिश की थी पिछले 2 शॉट से, लेकिन कहते हैं कि क्रिकेट में कोई भी ऐसी गली नहीं जहां से आप बच के निकल जाए. क्रिकेट में तो आपको डट के मुकाबला करना होता है. पुन्हा एकदा अनुराग तयार. एक स्लिप तैनात आहे. एक फाईन लेग पुढे टाकलाय. चांगला बॉल. ही लेंथ चांगली होती. या लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. हा अचूक टप्पा आहे. एकच धाव मिळताना दिसते किरण पवारला. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली किरण पवारने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. या टीमकडे ऑलराऊंडर ऑप्शन म्हणून करण अंबाला देखील आहे, जो सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. अगदी 21-22 वर्षाचा हा मुलगा, ज्या खेळाडूने नाव कमवलंय टेनिस बॉल क्रिकेट विश्वात. मिस्टर सेन्सिबल सध्या मैदानामध्ये खेळतोय. हेलिकॉप्टर बॉय ऑफ बँड्रा मैदानामध्ये आहे. हे तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले आहेत.
पायामध्ये टाकलेला बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16. एक रन महत्वाची या मॅच मध्ये ग्रामीण स्टार साठी. बिल्कुल ज्यादा रफ्तार से गेंद करने की कोशिश की थी वहां पे अनुराग ने. देखिए बाएं और दाएं हाथ का जब कॉम्बिनेशन रहता है तो गेंदबाज को थोड़ा कठिनाई जरूर आती. कठीणच होत चाललंय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन खर्च केलेले आहेत अनुरागने. आता काही लेंथ मध्ये बदल करताना दिसेल का? हो, शॉर्ट बॉल पुल केलाय, हवेत आहे, फिल्डर खाली येतोय आणि झेल पकडला इथे फरदीन काझीने. यशस्वी झेल, आउट होईल रजत मुंडे. बॉल मध्ये एवढं काही चांगलं नव्हतं, परंतु जिथे क्षेत्ररक्षक लावला तिथे पुल खेळला आणि यावेळेला अयशस्वी ठरलाय. आतमध्ये आणला बॉल पडल्यानंतर आणि आउट होतोय रजत मुंडे. देखिए पीछे रखी हुई गेंद थी और थोड़ा गति परिवर्तन भी था. यहाँ पर मैं समझता हूँ कि रजत मुंडे को शकर की गोली दी वहाँ पर गेंदबाज अनुराग ने. पहला विकेट गिरता हुआ ग्रामीण स्टार का कुल स्कोर है 16 विकेट गिरा है 1. स्वागत है आप सभी का. वो मुकाबला जिसका सभी को इंतजार था. पहिली विकेट इथे गमावली आहे. आउट होतोय अनुराग. आता इथे नक्की खुश असेल कारण विकेट मिळवले त्याने रजत मुंडेची. रजत मुंडे काहीच करू शकलेला नाहीये. सिल्वर डकचा शिकार ठरतोय. 2 बॉल त्याने फेस केले कारण पहिली धाव लेग बायच्या स्वरूपात आली होती. 2 बॉल फेस केल्यानंतर पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये रजत मुंडे परतलाय. मिड विकेटला एक चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षक फरदीन काझीने. 16 रनवर पहिली विकेट गमावली आहे ग्रामीण स्टारने. ऑल इंडिया स्टार वर्सेस ग्रामीण स्टार असा 70-70 प्रेझेंट्स ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये चाललेला सामना तुमच्या भेटीला आलाय. तर प्रवीण तायडे याने तो झेल टिपलाय. तर या ओव्हर नंतर प्रवीण तायडेचा सन्मान होईल 500 रुपयाचं पारितोषिक आणि 70-70 ची कॅप देऊन. फुलर लेनचा बॉल आहे आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर सरळ गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये आणि ते ओव्हरची समाप्ती अंपायर कडून. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. 16-1 सध्या ग्रामीण स्टार. प्रथमेश ठाकरे नवीन फलंदाज मैदानामध्ये. प्रथमेशच्या बरोबरीने किरण पवार. 16 रन स्कोर बोर्डवर आहेत. 1 फलंदाज बाद ग्रामीण स्टार. देखिए आस्किंग रन रेट 13.00 का था. एंड ऑफ द फर्स्ट ओवर आई थिंक पॉजिटिव रिप्लाई फ्रॉम ग्रामीण स्टार. 16 फॉर द लॉस ऑफ रजत मुंडेज विकेट. चला तर त्या प्रेक्षकाचा सन्मान इथे करायचंय. 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर एक 70-70 ची कॅप देऊन त्याचा सन्मान इथे केला जाईल. Large batting to follow. Prathamesh Thakre, who played a fantastic knock in first match, 48 runs made. सेकंड ओव्हर मध्ये राजेश सोरटेकडे इथे बॉल सोपवलाय असं दिसतंय. फार एंड कडून राजेश सोरटे. यस, राजेश सोरटे सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील गोलंदाज. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील एक काळ गाजवला या खेळाडूंनी. हे पहा 70-70 च्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आणि ही 70-70 ची आकर्षक कॅप या प्रेक्षकाला इथे देण्यात आली ज्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारामध्ये झेल टिपला. चांगला प्रयत्न त्याचा होता. तर तुम्ही देखील झेल पकडा. 500 रुपयाचं पारितोषिक आणि 70-70 ची कॅप तुम्हाला दिली जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो, पहिलाच बॉल राजेश सोरटेचा बीट करून गेलाय किरण पवारला. डॉट बॉल येतोय. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात चांगली झाली आहे टीम इंडिया स्टार साठी. इतना आसान नहीं सोरटे को इम्प्रोवाइज स्ट्रोक खेलना. बहुत ही चतुर गेंदबाज है और बल्लेबाज की हलचल को पढ़ के गेंदबाजी करते हैं. पहिला डॉट बॉल दबाव बनेल
ग्रामीण स्टारवर. पहिल्या ओव्हरमध्ये रन आलेत 78 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचं टार्गेट मोठं आहे. तुम्ही पाहताय 70-70 डबल ए स्पोर्ट्स धमाका. ग्रामीण बिग बॅश यावेळेला आडव्या बॅटने पुल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर नाहीये तिथे. प्रेक्षक आहेत. रॅलिंगच्या आतमध्ये झेल घेतला तर कोणतंच पारितोषिक नाहीये आणि हा षटकार. कमाल का शॉट. ऐसे लग रहा है कि किरण पवार आज टूट पड़े हैं गेंदबाजों पर. बहुत ही पावर बैक स्ट्रोक. कैलकुलेटेड 6. चला हा झेल फसला. रेलिंगच्या बाहेर असता तर नक्की पारितोषिक मिळालं असतं आणि हा षटकार आलाय किरण पवारच्या बॅटमधून. तिसरा षटकार. स्माइल पहा राजेश सोरटेची. तो देखील सांगतो ठीक आहे चांगला मारला. कधी कधी एखादा गोलंदाज प्रोत्साहन देतो बॅटरला त्यावेळेला चांगलं वाटतं, पण त्यावेळेला तो विकेट घेतो ना त्याच्या नंतरच्या बॉलवर त्यावेळेला एक खुन्नस पाहायला मिळते, एक ठसन पाहायला मिळते. ती ते पाहायला मिळेल का या मॅच मध्ये? 22-1 सध्या परिस्थिती टीम ग्रामीण स्टारची. रन करायचे 78. चांगला रंगील सामना. किरण पवार जोपर्यंत मैदानामध्ये आहे 40 पेक्षा जास्त अर्धशतक मागच्या हंगामात ठोकलेला खेळाडू. एक शतक. या हंगामात दुबईमध्ये जाऊन मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार, उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार ज्या खेळाडूने मिळवला असा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय किरण पवार. हा डॉट बॉल, पहिला डॉट, त्याच्यानंतर षटकार, तिसरा डॉट बॉल येतोय. हीच खासियत आहे राजेश सोरटेची. लेंथ मध्ये व्हेरिएशन, वेगामध्ये विविधता, टप्पा, अचूकता, भेदकता या सर्व गोष्टी या खेळाडूकडे आहेत असा राजेश सोरटे गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा पडल्यानंतर बॅटची आतमधली कडा घेतली आणि त्याच्यानंतर डॉट बॉल. मगाशी जी स्माइल दिली होती राजेश सोरटेनी ती मात्र काम करून गेली आहे. त्याच्यानंतरचे काही डॉट बॉल आता टाकलेत त्याने किरण पवारच्या विरोधात. बिल्कुल बढ़िया वापसी. और देखिए उनका जो बॉलिंग एक्शन है कुणाल, उससे गेंदें टिप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रहती है. ट्रॅजेक्टरी ज्याला म्हटलं जातं, तुम्ही कुठून बॉल रिलीज करता त्याच्यामुळे जास्त बाउन्स प्राप्त झालेला नाहीये या ओव्हरमध्ये. हा फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 धावा मिळतील किरण पवारला. चालत का होईना 2 धावा पूर्ण होत आहे. टीमची धावसंख्या 24 वर 24. शेवटचा बॉल दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हर मधला. 6 षटकांचा सामना आहे. 24 धावा झाल्यात. 78 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अंकुर सिंग टीमचा कॅप्टन, टीम ऑल इंडिया स्टारचा. दुसऱ्या बाजूला भावेश नेतृत्व करताना दिसला ग्रामीण स्टारचं. राजेश सोरटे शेवटचा बॉल फेस करताना दिसेल. किरण बॅकफुटला जात असताना चांगला पंच, बॉलला पाठवलंय डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. आणि आता मात्र किरण एक चांगली स्माइल देईल राजेश सोरटेला. ओव्हरची समाप्ती होते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 14च्या सरासरीने टीम ग्रामीण स्टार 28-1. ग्रेट शॉट. इससे अच्छा कट शॉट हो नहीं सकता है. हल्की सी जगह दी थी, बैकफुट पे गए, भरपूर स्क्वायर कट, पॉइंट के ऊपर से 4 रन. बिल्कुल जंप लगाकर स्क्वायर कट खेला था बैट्समैन किरण पवार ने. किरण पवार मानो पीछे पड़ गए ऑल इंडिया स्टार के मैच ले उड़ेंगे. जी स्माइल दिली होती ती स्माइल आता दिसणार नाही, कारण फटका चांगला होता किरण पवारच्या बॅटमधून. हे पहा प्रेक्षक, जिथे जागा मिळेल. हा क्रिकेट आनंद देणारा खेळ आहे. क्रिकेट तुम्हाला मंत्रमुग्ध करतो. क्रिकेट तुमच्या डोळ्यांचं पारणं फेळतो. हा क्रिकेट खेळ तुम्हाला मैदानावर घेऊन येतो. हा क्रिकेटचा खेळ तुम्हा सर्वांना वेड लावून जातो. असा खेळ तुम्ही पाहताय. 70-70 डबल ए धमाका प्रेझेंट्स ग्रामीण धमाका बिग बॅश 2023. प्रेक्षणीय सामना तुमच्या भेटीला. ग्रामीण स्टार विरुद्ध इंडिया स्टार मध्ये हा सामना रंगत असताना तुम्ही जर आमच्या या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. नवनवीन स्पर्धा एका क्लिक मध्ये तुमच्या स्मार्टफोनवर येतील. 24 बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट 12.50. 12.5 ची सरासरी गाठावी लागेल फलंदाजी करणाऱ्या टीमला. प्रथमेश ठाकरे हे चर्चेतलं नाव आहे भिवंडी क्रिकेट मधलं आणि सध्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधलं देखील चांगला खेळलाय. चांगल्या स्पर्धा गाजवल्यात. नाव मोठं झालंय आणि आता गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा अनुराग आलाय. लेफ्ट आर्म सीमर. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. समोर खेळलाय डाऊन दी ग्राउंड. हा फटका 1 रनसाठी येईल.
सिंगल मिळताना दिसते. अनुराग देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी ती चुणूक दाखवून दिली होती. त्याच्याकडे वेग चांगला आहे, त्याच्याकडे रिदम चांगली आहे, टप्पा चांगला आहे आणि ते या षटकामध्ये त्याने सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवर दाखवून दिले. परंतु किरण पवारच्या समोर कसोटी असेल त्याचीही, कारण किरण पवार 25 धावांवर खेळतोय. ही 70-70 ची पूर्ण टीम, तारिफजी सय्यद आणि बरोबर त्यांचे बंधू देखील आहेत, तुरेबजी सय्यद त्यांच्याच बाजूला. संपूर्ण कारखान्याचं काम यांच्या खांद्यावर असतं 70-70चं, आणि म्हणूनच एक मोठा ब्रँड बनण्यामागे सर्व व्यक्ती असतात. एक रन इथे मिळेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू असताना 30 धावा झाल्या, 30ला 1. ग्रामीण धमाका बिग बॅश 2023 मेन इन पिंक ऑल इंडिया स्टार. त्याच्यामध्ये खेळाडू सध्या आपल्या स्क्रीनवर आहे ओमकार देसाई विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये. आणि सध्या प्रथमेश बॅटिंग करत असताना अनुरागच्या अगेन्स्ट. शॉर्ट बॉल दिशा दिली आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय, बरोबर टप्पा ठेवला आणि तिथे क्षेत्ररक्षक देखील सजवलाय. हीच चांगली गोलंदाजी होत असताना आणखीन एकच धाव मिळते प्रथमेशच्या बॅटमधून. Yes, this is the tidy bowling from Anurag. Last one was a beautiful hook shot, but found the fielder at long leg boundary. आता या मॅच मध्ये मोठे फटके मारावे लागतील. किरणला थोडासा गिअर शिफ्ट करावा लागेल. 260च्या स्ट्राईक रेटने तो सध्या खेळतोय. 10 बॉल मध्ये 26 धावा केल्यात. स्ट्राईक रेट वाढवावा लागेल प्रथमेश ठाकरेला देखील. यावेळेला बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बाउन्सला नाही झेलू शकला किरण पवार आणि त्याचमुळे एक डॉट बॉल येतोय. अनुरागचं कौतुक व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये फक्त 3 सिंगल, 4 बॉल त्याने टाकलेत. ही चांगली कॅप्टन्सी अंकुरची, कारण अंकुरने गोलंदाजी नाही केली आहे. अनुरागला 2 षटक टाकण्याची संधी त्याने दिली आहे. त्याच्या अगोदर राजेश सोरटेने 1 षटक टाकलंय. नक्की नेक्स्ट स्पेल मध्ये अंकुर देखील आपल्याला दिसेल. यावेळेला लेग स्टंपवर हा बॉल पडतोय. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडत असताना रन झालेले आहेत. आता स्कोर बोर्डवर 32. You can see they are packed out here at Cone 32 for the loss of 1 wicket. But in this over, I think Anurag maintain a very good length and line. Contain batsmen, keep and quiet. शांत ठेवलंय फलंदाजांना. चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करत असताना अनुराग. पहिल्या ओव्हर मध्ये सूरताल लय हरपलेला अनुराग दुसऱ्या ओव्हर मध्ये अगदी त्याच्या अंदाजामध्ये गोलंदाजी करताना दिसला. टप्पा, अचूकता, भेदकता दिसते, परंतु त्याच्या समोर किरण पवार आणखीन एक वार करेल का हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा बीट केलंय किरणला. बॉल पडल्यानंतर बाहेर वळण घेतोय. चांगली गोलंदाजी, आणखीन एक डॉट बॉल अनुरागच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 32 वर स्थिर. लग रहा है कुणाल के मैच बहुत ही कट टू कट जाएगा. जिस तरह की गेंदबाजी अब अनुराग कर रहे हैं, बिल्कुल गुल्डन पे पिच किया था गेंद को. चांगली बॉलिंग या ओव्हर मध्ये. लास्ट बॉल या तिसऱ्या ओव्हरचा. अडचणीमध्ये सध्या तरी संघ पाहायला मिळतोय ग्रामीण स्टारचा. रन करायचे 78 झालेले आहेत 32. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल पुढे टाकलाय. ड्रायव्हिंग लेनवर होता. ऑन साइडला दिशा दिली. बॉटरमॅनचा खूप चांगला वापर. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं. अलॉंग द कार्पेट खेळून काढला बॉल. मिड विकेट काउ कॉर्नर रिजन मध्ये सिंगलने स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक ठेवेल नेक्स्ट ओव्हर मध्ये किरण पवार. 3 ओव्हरचा खेळ संपला. 11च्या सरासरीने ग्रामीण स्टार या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 33. न्यू लॉन्च मे मध्ये या वर्षी 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून काहीच दिवसांमध्ये नवीन जर्सीचं अनावरण होईल. ट्रॅक, टी शर्ट्स, कॅप, न्यू लॉन्चिंग डेट आता थोड्याच दिवसांमध्ये तुमच्या समोर पोहोचवली जाईल. समर कलेक्शन असेल, कारण सध्या उन्हाचा तडाखा संपूर्ण महाराष्ट्र भारत झेलतोय. त्यामुळे 70-70चं समर कलेक्शन घ्यायला विसरू नका, वापरायला विसरू नका. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत 45. 15ची सरासरी. रिक्वायर रन रेट 15. बीट द हिट विथ 70-70 कॅप. त्याच्यामध्ये आर्मी 70-70 चॅम्पियन या काही कॅप्स आहेत आपल्या स्क्रीनवर, ज्या या उन्हाला देखील बीट करतील असं म्हणणं आहे 70-70चं. आणि हो, तसे प्रोडक्ट बनवण्यात आलेत. 18 बॉल मध्ये 45 रनची आवश्यकता.
18 चेंडू 45 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. अंकुर सिंग गोलंदाजीसाठी, त्याच्या समोर किरण पवार, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश ठाकरे. हे चांगलं बॅटल रंगेल. 15ची सरासरी गाठायची. पहिला बॉल किरणसाठी जाऊ दिलाय. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अंपायर मुन्ना पठाण. दबाव आहे नक्की या मॅच मध्ये सर्वांवरच, कारण एक मोठा सामना आहे. इथे चुकीला माफी नाही. एक्स्ट्रा 6/1 लेग बाय 1 4 वाईड बॉल आतापर्यंत. अंकुरने वाईडने सुरुवात केली या षटकाची. रन झाले 34. यावेळेला बॉल हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग लेगला. बॉल चाललाय. 1 बाउंस ओव्हर द रूफ. 4 धावांसाठी चौकार. अद्भुत शॉट. हालांकि गेंद काफी देर तक आसमान में खड़ी रह गई थी, लेकिन ये देखिए बिल्कुल बल्ला जहां स्विंग कर रहा था कोई खिलाड़ी नहीं था, वैकेंट एरिया था, लॉन्ग लेग, पहले बाउंस पर 4 रन. क्योंकि आस्किंग रेट का अब दबाव बढ़ गया है और जब खेल 3 ओवर बचे थे आस्किंग रन रेट 15.00 का था. 4 धावा मिळाल्यात. रेलिंग पासून थोडंसं दूर बसायचंय. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय सुरेजी राणा यांना, उद्योजक. यावेळेला खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉलला अक्षरशः खोदून काढलाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. किरण पवारच्या बॅटमधून हा सलग अंकुरच्या विरुद्ध दुसरा चौकार. Amazing batting. This is the incredible batting. Look at that. A flashy lofted cover drive over the infield. Couple of bounces. Cross the cover boundary for 4. Delightful stroke played by Kiran Pawar. चांगली फटकेबाजी सध्या किरण पवारची सुरू आहे. 2 चौकार मारलेत. बॅट मधून चांगला स्क्वेअर डाव इथे दाखवत असताना या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 42 रन करायचे आहेत. जिंकण्यासाठी 78. अंकुर सिंग वर थोडासा दबाव. आता रन करायचे 36. सामना जिंकण्यासाठी 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू 36 धावा. व्हॉट अ मॅच. आमचा मुख्य व्यासपीठ ज्यावर अनेक मान्यवर आहेत. शॉर्ट बॉल पुल केलाय. पॉवरफुल आहे कारण किरण पवार आहे. फटक्यामध्ये आहे वजन. रन मिळतील अर्धा डझन. षटकार. चमाट शॉट. आइए देखते हैं रिप्ले में. हल्की सी शॉट गेंद ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा हुआ स्ट्रोक. 6 रन. किरण पवार ऑन फायर. कुल मिलाकर 41 रन. और लग रहा है कुणाल कि किरण पवार मानो पीछे पड़ गए हैं ऑल इंडिया स्टार के कि मैं हूं ग्रामीण का स्टार. चांगली फलंदाजी किरण पवारची. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत रन आलेले आहेत 41-48 रनवर जाऊन पोहोचलाय स्कोर बोर्ड. आणि किरण पवार आणि अंकुर सिंग हे बॅटल चांगलं रंगतंय. किरण पवारने सर्वाधिक वेळा अंकुर सिंगलाच फेस केलं असेल महाराष्ट्र क्रिकेटमध्ये ज्यावेळेला खेळत असताना. आणि त्याच्यामुळे हे बॅटल काही नवं नाहीये. एकमेकांच्या समोर प्रत्येक वेळेला आलेत. कधी अंकुर सिंग वरचढ ठरलाय, कधी किरण पवार त्याच्या विरुद्ध वरचढ ठरला. आणि आता या मॅच मध्ये, प्रेक्षणीय मॅच मध्ये मात्र अंकुर सिंग वर दबाव आहे कारण 3 बॉल मध्ये 15 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. टीमचा कॅप्टन आहे. अंकुरने नेतृत्व शारजा स्टेडियम मध्ये देखील केले भारताचं. अंकुर प्रत्येक मोठ्या स्पर्धेमध्ये भारताचं नेतृत्व असेल, इंडिया टीम मध्ये खेळत असताना असेल किंवा आणखीन ज्या काही टीम्स असतात, रायगडची टीम असेल, बेस्ट ऑफ रायगड, रेस्ट ऑफ इंडिया, अशा अनेक संघाचं नेतृत्व अंकुरकडे दिलं जातं कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. असा क्षमता असलेला खेळाडू 3 बॉल मध्ये 15 धावा खर्च केलेत. आणि ओमकार देसाई त्याला थोडंसं प्रोत्साहन देतोय की हो ठीक आहे, होतं मॅच मध्ये सर्व गोष्टी होतात. गोलंदाजाला मार पडतो परंतु कमबॅक करावं लागेल. लेकिन चेहरे के तासुरात बता रहे हैं कि अंकुर सिंह के चेहरे पे हवाइयां उड़ रही है. याच तर गोष्टीचा उल्लेख केला मी. ठीक आहे, मॅच मध्ये या गोष्टी होतात हेच ओमकारने त्याला सांगितलं असेल. आणि आता पुन्हा एकदा पुनरागमन होईल का ते देखील थाटात, की पुन्हा एकदा फलंदाज किरण पवार त्याचा वार सुरू ठेवील अंकुरच्या विरोधात. 15 बॉल 30. किरणचा फटका हवेत आहे. वार सुरू आहे किरण पवारचा. हा वार नाही, हा पलटवार आहे किरण पवारचा. आणखीन एक षटकार. अनस्टॉपेबल किरण पवार क्या बल्लेबाजी कर रहे हैं. और कुल 47. ये देखिए गेंद को उड़ाया मिड विकेट पर. 6 रन. चांगली फटकेबाजी किरण पवारची.
हँड अँड आय कोऑर्डिनेशन पहा, बॅट मधून फटके ज्या वेळेला पडतायत निस्तनाबूत करत असताना विरोधी टीमच्या गोलंदाजाला ही तोफ धडाडली आहे. तोफेचे गोळे बाउंड्री लाईनच्या बाहेर पडतायत. चांगली फलंदाजी ते करत असताना किरण पवार 47 नॉट आउट. या वेळेला चांगला बॉल, चांगलं पुनरागमन अंकुर सिंगचं, थोडासा पुढे टाकलाय, बीट केलं किरणला आणि इथे डॉट बॉल येतोय. 54 धावा 78 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव होईल का? ऑल इंडिया स्टारचा हे पाहायचंय. इंडिया स्टारचा कॅप्टन, त्याच्यावर दबाव. 5 बॉल मध्ये 21 धावा त्याने खर्च केल्यात. लास्ट बॉल टाकताना दिसेल किरणच्या अगेन्स्ट. किरणने 18 बॉल मध्ये 47 रन केलेले आहेत या मॅच मध्ये. अफलातून फलंदाजी. ऑन साइडला हलक्या त्याने फक्त दिशा दिली. 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न करेल का किरण? नाही, थांबलाय किरण. ओव्हरची समाप्ती, स्ट्राईक ठेवेल किरण स्वतःकडे. ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय. 4च्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 55. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये रन करायचे. सामना जिंकण्यासाठी ग्रामीण स्टारला 23 धावा. 12 चेंडू 23 धावा. बारा बॉल मध्ये 23 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. टार्गेट होतं 78 रनचं. जी एलईडी लाईट ब्लिंक होत असताना एलईडी वॉल तुमच्या समोर 78चं टार्गेट आहे आणि 78चं टार्गेट असताना आता 12 बॉल मध्ये 23 रनची आवश्यकता आहे. 24,000 सध्या प्रेक्षक आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. 70-70च्या माध्यमातून 24,000 प्रेक्षक सध्या या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्या सर्व 24,000 प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. पाण्याची मागणी होते, आयोजक संयोजकांनी त्याची पूर्तता करावी. पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे ऑनफिल्ड अंपायर कडून, तर संयोजकांनी लगेचच त्याची पूर्तता करावी, कारण सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलाय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. किरण पवार 48 रन नाबाद आणि किरणने जर हे दमदार असं अर्धशतक नोंदवलं तर खऱ्या अर्थाने संपूर्ण प्रेक्षकांमधून अक्षरशः टाळ्यांचा गजर होईल असा खेळलाय किरण पवार. परंतु त्याच्या समोर कडवं आव्हान असेल करण अंबालाचं. एक ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू, हरियाणा पंजाबच्या बॉर्डरवर अंबाला गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. आता गोलंदाजीसाठी करण अंबाला रन रोकेल का? देखना है कि करण अंबाला को मोर्चे पे लगाया गया है. हालांकि स्थिति बहुत ही स्ट्रांग है और जिस तरह से किरण पवार ने बल्लेबाजी की है, पिछला ओवर अगर हम अंकुर सिंह का देखते हैं तो 21 रन आए, 22 रन आए. क्या करण अंबाला ये रन रोकेंगे? सामना करने के लिए तैयार होते हुए किरण पवार 3 रन दूर, 2 रन दूर है अपने अर्धशतक से. 2 रन करायचे आहेत. सामना या सामन्यामध्ये अर्धशतक नोंदवण्यासाठी किरण पवारला 48 रन नाबाद तो खेळताना दिसतोय. मोस्ट पॉवरफुल लाईन माणसाच्या आयुष्यामध्ये काय असते? मी करू शकतो आणि मी करणार. याच लाईनवर खरा उतरलाय किरण पवार. हो, मी करून दाखवणार, मी करू शकतो, हेच याने केले या मॅच मध्ये आतापर्यंत. चांगला खेळलाय. 55ला 1, 2 रन दूर आहे अर्धशतकापासून. उडवला बॉल, अर्धशतक पूर्ण होईल. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज 6 नोंद होईल या षटकाराची, नोंद होईल या अर्धशतकाची. किरण पवार आजच्या रात्रीतला राजा किरण पवार, आणि या राजाने ठोकलाय एक मोठा षटकार. म्हणूनच खुश आहे प्रजा, कारण मैदानामध्ये खेळतोय राजा किरण पवार. बहुत दूर दे मारा है वहां पे करण अंबाला को. ये कह सकते हैं कि शॉट को देख के, ये देखिए कौन तो अंबाला, कौन से सीधा अंबाला भेज दिया करण अंबाला को. और ओवर पिच गेंद देना मानो आग में घी डालने के बराबर है किरण पवार को. ये देखिए क्या शॉट है. गेंद दूर आसमान से जमीन पे आती हुई 6 रन. 5,000 रुपयाचं पारितोषिक जफर पटेल यांच्याकडून दिलं जाईल, डबल ए स्पोर्ट्सचे प्रवर्तक, आणि 3,000 रुपयाचं पारितोषिक धमाका क्रिकेट क्लब
च्या वतीने हेमंतजी बनियाल यांच्या माध्यमातून देण्यात येईल 8,000 रुपयाचं पारितोषिक. फुलर लेनचा बॉल हा दबाव आहे. वाईड बॉलची खून येते पंचांकडून. वाईड बॉल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 62 या मॅच मध्ये 78 रन करायच्या होत्या आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना किरण पवारने रन केलेले 54. या हंगामामध्ये भरपूर चांगला खेळला किरण पवार. इवन दुबई मध्ये जाऊन उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर हा पुरस्कार त्याने जिंकलाय. बॉल हवेत आहे, झेल पकडलाय. फलंदाज किरण पवारचा खेळ संपलाय, परंतु फलंदाजी आवडली असेल, हा शो आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या किरण पवारसाठी झाल्याच पाहिजेत. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या किरण पवारसाठी. दमदार अर्धशतक या प्रेक्षणीय मॅच मध्ये किरण पवारने ठोकलंय. अप्रतिम खेळ किरण पवारचा या ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये. 21 बॉल मध्ये 54 धावांची खेळी. किरण पवार आउट. Great batting, great half century made by Kiran Pawar. In 21 balls he made 54 runs. Incredible inning, amazing batting. Look at that, the wicket of Kiran Pawar. No elevation behind the stroke, straight to wideish long on, and finally Kiran Pawar on his way. But he done his job in fantastic fashion. मोठी विकेट करण अंबाला ने पुन्हा एकदा करून दाखवलंय. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका किती महत्वाची ठरते प्रत्येक स्पर्धेमध्ये ते त्याने पुन्हा एकदा दाखवलंय. स्वतःला सिद्ध करा, जग आपल्याला आपोआप प्रसिद्ध करेल या उक्तीवर अक्षरशः खरा उतरलाय करण अंबाला. विकेट मिळाले. केतन आलाय फलंदाजीसाठी, महाराष्ट्राचा बायकर मॅन. परंतु आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये रन करायच्या 16 या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 16 धावा. रन झालेले आहेत 62. या मैदानाने अनेक पराभव पाहिलेत. या मैदानाने गेल्या 3-4 रात्रीमध्ये अनेक विजय पाहिलेत. याच मैदानावर विजयाचा गुलाल उधळताना आपण पाहिला. याच मैदानावर पराभूत झाल्यानंतर अश्रूंना वाट मोकळी करत असताना अनेक खेळाडूंना आपण पाहिले. आता हा सामना कुठला संघ जिंकेल? कमी गतीने टाकलेला बॉल आता पाहावं लागेल. सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. करण अंबाला अंडर प्रेशर. खूपच चांगली गोलंदाजी. षटकार मारल्यानंतर देखील चांगलं कमबॅक. बिल्कुल बातों बातों में अंबाला ने मैच बना दिया है, क्योंकि 9 गेंदे और जीतने के लिए 16 रन चाहिए. नॉट अ इजी इक्वेशन. नाही, इझी तर पहिल्या बॉल पासून नव्हतं या मॅच मध्ये, परंतु किरणने थोडस सोपं करून दाखवलं होतं काम. परंतु पुन्हा एकदा किरण ने जिथून सामना सोडला, जिथून तो मैदानाच्या बाहेर गेला, तिथून हा सामना कठीण होत चाललाय. एकच धाव मिळताना दिसते. केतनच्या बॅट मधून सिंगल आली. दुसऱ्या बॉलवर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता जाऊन पोहोचली आहे 63 धावा. मॅच मध्ये बॉल शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये रन करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी 15. 8 चेंडू 15 धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. जी मेहनत घेतलीये किरणने त्याच्यावर पाणी फेरलं जाईल का गोलंदाजांकडून, किंवा ज्या मेहनतीवर खरा उतरलाय किरण त्याच्यावर विजयाचा कळस चढवण्याचं काम इथे केलं जाईल का प्रथमेश ठाकरे आणि केतन म्हात्रे कडून? हे प्रश्न आहेत येता या मॅच मध्ये. पुढे टाकलाय, खोदून काढलाय ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर येतोय. 1 रन पूर्ण होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न होताना दिसत नाहीये, कारण थ्रो येतोय विकेट कीपर एंडला फरदीनच्या हातात. करणचं कौतुक व्हायला पाहिजे. टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून हे नाव इथून पुढे नेहमी चर्चेमध्ये राहील. याचा उल्लेख आपण या अगोदर अनेक स्पर्धांमध्ये केला. त्याच्यामध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील होती. राखी दिदींची स्पर्धा होती घाटकोपर पंतनगर मध्ये रंगलेली. हेच नाव सुप्रीमो ट्रॉफी मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावांची आवश्यकता. 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. पुढचा बॉल करण घेऊन येईल. समोर असेल फलंदाज केतन म्हात्रे. 7-14 जाऊ दिलाय केतनने. आता हा बॉल विकेट कीपरच्या हातात. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. आणि आता रिव्ह्यू साठी जात आहेत का? येस, फरदीन काझीने इथे DRS वापरलाय. रिव्ह्यू चा वापर इथे करण्यात आलाय. आता थर्ड अंपायर टीव्ही अंपायर ठरवतील हा बॉल वाईड बॉल आहे की नाही. 7 बॉल 14 रनची आवश्यकता. डिसिजन पेंडिंग.
वाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रिव्ह्यू लॉस्ट, रिव्ह्यू गमावलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. त्याच्यामुळे 7 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. 7-13 हे समीकरण समालोचन कक्षात माझ्या बरोबर आहेत. माझा साथ इथे देत असताना सिद्दीक भाबे. और दुनिया में हर एक आदमी हर किसी को कहता है कि 7-13 चाहिए. होण्यात या मॅच मध्ये 7-13 हे समीकरणच आहे. पुढचा बॉल, हा देखील बॉल सोडून दिलाय आणि इथे आता बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. DRS वापरलाय. निर्णय अंपायरचा होता डॉट बॉल आणि तो निर्णय आता टीव्ही अंपायर कायम ठेवतील का हे पाहायचंय की व्हाईट बॉल येईल. हा सामना कमालीचा रंगतोय. हाय व्होल्टेज मॅच तुमच्या समोर इथे रंगत असताना मैदानामध्ये अजूनही करण अंबालाच्या शेवटच्या बॉलवर कहाणी काय आहे याचा निर्णय थर्ड अंपायर कडे पेंडिंग आहे. आणि मैदानाच्या बाजूला ज्या LED आहेत, ज्या स्क्रीन्स आहेत, त्याच्यावर तुम्ही पाहू शकता थर्ड अंपायर कडे हा डिसिजन पेंडिंग असेल. त्याच्यामुळे या वर्षीची ग्रामीण धमाका बिग बॅश लीग चर्चेमध्ये ज्या काही नवनवीन गोष्टी करण्यात येतील, ज्या काही करता येतील क्रिकेट या खेळासाठी, त्या सगळ्या गोष्टी जफर पटेल, तारिफ सय्यद आणि त्याचबरोबर हेमंत बनियाल यांनी केलेल्या आहेत. त्याचबरोबर चेरोबा कोण ग्रामस्थ मंडळ, कोण आयोजक या स्पर्धेमध्ये, त्यांनीही मेहनत घेतली आणि त्याचमुळे एवढं भव्य दिव्य आयोजन तुमच्या समोर आम्ही ठेवू शकलो. आता शेवटच्या बॉलवर निर्णय वाईट बॉल. इट्स अ वाईड असं थर्ड अंपायरचं मत आलेलं आहे. वाईट बॉल देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हा निर्णय जो पंचांनी दिला होता तो आता त्यांना बदलावा लागेल आणि अंपायरने पुन्हा एकदा तसं सांगितलंय हा वाईट बॉल आहे. आता समीकरण बदलतंय. 12 रनची आवश्यकता. 7-12 हे मैदान, या मैदानाचा 7-12. आता या मॅच मध्ये देखील समीकरण आहे 7-12. लेकिन मैच का 7-12 तो अभी भी फंसा हुआ है. पण 7-12 लिहिला जाईल 1.5 लाख रुपयाने, 1,70,000 रुपयाने. कारण या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच साठी 10,000 रुपयाचं पारितोषिक, बॉलर बॅटर साठी 5,000 रुपये, विजेता 1 लाख, उपविजेता 50,000. पुढचा बॉल, बॉल हवेत एक्स्ट्रा कव्हरला. व्हाट अ शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतनच्या बॅट मधून उत्तुंग फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय षटकार. अहंकाराची उडी काय कामाची असते. कारण वेळ आली की मात्र एक टप्पा येतो आणि टप्प्यात आला की मग कार्यक्रम होतो. हा कार्यक्रम केलाय या शॉटवर केतनने. स्टैंड एंड डिलीवर. बिल्कुल कोई भी अपनी जगह से नहीं आला. ये देखिए पावर बैक स्ट्रोक. कोहिनूर ऑफ वाकलन का पावर बैक स्ट्रोक. अब 1 ओवर और 6 रन. यही इक्वेशन में सुपर ओवर हुआ था इस ग्रामीण धमाका बिग बॅश में. 6 बॉल 6 रनची आवश्यकता. केतनच्या बॅट मधून पहिला एक्स्ट्रा कव्हरला ठोकलेला षटकार. चांगलं टायमिंग केतनच्या बॅट मधून. कुणाल, आपको लगता नहीं कि वो जो वाइड गेंद दी गई उसने आग में तेल डालने का काम किया है. वाईट बॉल बरोबर जो पुढे बॉल टाकण्याचा प्रयत्न केला कारण अंबालाने, तिथे तो थोडासा चुकला. म्हणून तर मी मगाशी उल्लेख केला की एक टप्पा येतो, टप्प्यात आला की कार्यक्रम होतो. इथे टप्पा चांगला नव्हता आणि बॉल मात्र टप्प्यात आला फलंदाजाच्या आणि त्याने एक चांगला कार्यक्रम घडून आणला. एक मोठा षटकार ठोकलाय केतन मात्रेने या मॅच मध्ये. आता समीकरण अगदी सोपं आहे, परंतु अगदी सोपं म्हणता येत नाही या ग्राउंडवर. इथे देखील सुपर ओव्हर झाली होती. 6 बॉल मध्ये 6 रन डिफेंड करण्यात आलेले आहेत. या रात्री पुन्हा एकदा तोच इतिहास घडेल का? इतिहासाचे साक्षीदार एवढे मोठे प्रेक्षक होतील का शेवटच्या ओव्हर मध्ये? एक बात है कुणाल के प्रथमेश ठाकरे ऐसे बैट्समैन है, खास तौर से इस सीजन में एक लूज गेंद मिली तो काम तमाम कर देंगे.
शेवटच्या ओव्हरमध्ये आशिष मेहरुल यांच्याकडे ऑप्शन आहे. पाहूया त्याचा वापर इथे होईल का. यस, त्याच्याचकडे बॉल सोपवण्यात आलाय. आशिष मेहरुल लास्ट ओव्हर गोलंदाजीसाठी. त्याच्या समोर फलंदाज प्रथमेश ठाकरे. पहिला बॉल आशिषचा उडवला प्रथमेशने हवेत. फिल्डर येतो स्क्वेअर लेगला खाली. झेल होईल, पकडलाय झेल, आउट होतोय. फरदीन काझीने हा झेल स्वीकारलाय. फलंदाज प्रथमेश ठाकरे आउट. आता मॅच मध्ये समीकरण 5 चेंडू 6 धावा. बिल्कुल, फरदीन काजी वैसे भी कैचेस लेने में काफ़ी जाने जाते हैं. उनको पता था कि हवा में से जो ये कैच आ रहा है इसका फर्क 50,000 का है. ये देखिए मिस टाइम स्ट्रोक था, बढ़िया जज किया वहां पर और आउट हो गए बैट्समैन प्रथमेश ठाकरे. अंडर फ्लड लाईट्स कॅचेस कठीण असतात. हा जो हिरवा 70-70चा बॉल आहे तो फिरतो हवेमध्ये, कारण हा बॉल ज्यावेळेला फिरत होता त्यावेळेला मात्र नियंत्रण पहा झेलामध्ये किती चांगलं पाहायला मिळालं. फरदीन काझीचं नजर ठेवली बॉलवर. फरदीन काझीने आशिष मेहरुल देखील नजर ठेवूनच होता. हा जर झेल टिपला तर मॅच मध्ये मी काहीतरी करू शकतो हीच आशा आहे आशिष मेहरुल कडे. आणि आता या मॅच मध्ये समीकरण आहे 5 बॉल 6 रन, 5 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. नवीन बॅटर मैदानामध्ये विश्वजित ठाकूर फलंदाजीसाठी जाईल. 5 चेंडू 6 रन हे समीकरण असेल. नवीन बॅटरला स्ट्राईक घ्यावी लागेल बदलत्या नियमानुसार. म्हणजेच काय, शून्यातून आता सुरुवात करायची आहे. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरं आहे, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना. बिल्कुल सही कहा आपने. 5 गेंदे और 6 रन. अगर गेंदों का हम हिसाब लगाए 1 लाख फर्स्ट प्राइज है, 50,000 सेकंड प्राइज है, तो हर गेंद अब ये जो डालने जा रहे हैं 50,000 का फर्क है और हर गेंद 10,000 रुपए की डाल रहे. 5 बॉल 6 रन हे समीकरण या मॅच मध्ये. सामना चित्तथरारक. जे प्रेक्षक बसले होते ते सर्व प्रेक्षक आता उभे झालेत आपल्या जागेवर, कारण त्यांना माहिती आहे हा सामना रंगलाय. हा सामना कमालीचा रंगलाय. IPL सोडून देखील प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याच्यामुळे चर्चेमध्ये आहे सध्या तरी ग्रामीण धमाका बिग बॅश लीग 2023 प्रेझेंटेड बाय 70-70 स्पोर्ट्स, धमाका स्पोर्ट्स अँड डबल ए बॅट्स. बोल तयार. विश्वजित ठाकूर स्ट्रायकिंग एंडला. आशिष मेहरुल टू विश्वजित ठाकूर. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. कव्हर्स मधून बॉल चाललाय मागे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. अंकुर कॅप्टनचं 1 रन इथे मिळताना दिसेल. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये रन करायचे 5. जिद्दीने खेळावं लागेल. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. बॉल शिल्लक आहे 4 बॉल मध्ये रन करायचे 5. प्रेक्षकांना इथे वाटत असेल एखादी सुपर ओव्हरची मॅच आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळावी. आपको कल IPL में जाना है ना? नहीं, मैं तो चला जाऊंगा, लेकिन मैं पब्लिक का ज्यादा सोचता हूं. ये पब्लिक है, सब जानती है. आता या मॅच मध्ये समीकरण आहे 4 आणि 4 बॉल मध्ये रन करायचे 5. ग्रामीण धमाका बिग बॅश 2023 सामना आवडला असेल, खऱ्या अर्थाने आवडलेलाच असेल, याच्यामध्ये शंकाच नाहीये, कारण ही लढत आता शेवटच्या 4 बॉलवर येऊन पोहोचली आहे. केतन मात्रे मैदानामध्ये आहे, महाराष्ट्राचा बायकर मॅन. सामना फिनिश करेल का की मेहरुल? शॉर्ट बॉल फिनिश होईल सामना असं वाटतं, आणि हो, केतन मात्रेने सामना संपवला. जिंकण्यासाठी जिद्द तर हारण्यासाठी एक भीती पुरेशी ठरते, परंतु इथे जिद्द दाखवली ग्रामीण स्टारच्या संघाने आणि त्या जिद्दीने हा सामना खेळला. केतनने सामना फिनिश केला. एक एक्स्ट्रा कव्हरला षटकार, एक स्क्वेअर लेगला षटकार आणि अखेर ग्रामीण स्टार संघाचा विजय. वेल प्ले टीम ग्रामीण स्टार. कॉन्ग्रेचुलेशन ग्रामीण स्टार एंड हार्ड लक ऑल इंडिया स्टार. चलते 70-70 है जहाँ चंदू शेट्टे है वहाँ. प्राइज डिस्ट्रीब्यूशन
तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्या अगोदर एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. उद्या क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. क्वार्टर फायनल नंबर 1. फायनल अनाउन्समेंट क्वार्टर फायनलच्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. क्वार्टर फायनल नंबर 1 गोटेकर बी आणि गावदेवी खार्डी ठीक 2 वाजता पहिली क्वार्टर फायनल गोटेकर बी आणि गावदेवी खार्डी या दोन टीमच्या दरम्यान होईल. हा आमच्या 70-70 स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा निर्णय आहे. पहिली क्वार्टर फायनल गोटेकर बी आणि गावदेवी खार्डी या दोन टीमच्या दरम्यान होईल ठीक 2 वाजता. सेकंड क्वार्टर फायनल असेल दिघोडे वर्सेस वाकलन. सेकंड क्वार्टर फायनल 3 वाजता खेळवली जाईल दिघोडे आणि वाकलन. थर्ड क्वार्टर फायनल असेल बोनकोडे अँड टीम SSCC पेठ. थर्ड क्वार्टर फायनल बोनकोडे आणि टीम पेठ. फोर्थ क्वार्टर फायनल असेल गोरसई बी वर्सेस D2 विनर टीम. चला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता इथे देऊया आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय किरण पवार